आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा सर्वांच्या पाठातील ऐकण्यातील गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत की धन्य माता पिता तयाची या, त्याचे माता पिता धन्य आहेत. कोणाचे माता पिता धन्य आहेत? आपल्या हिता जो असे जागता त्याचे माता पिता धन्य आहेत. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक असं ज्यांचं घडलं की नाही धन्य माता पिता तयाची या. एवढ्यावरही महाराज थांबत नाहीत. गीता भागवत करीती श्रवण असे जे आहेत ना धन्य माता पिता तयाची या. आणि महाराज सांगतात ज्यांचे माता पिता धन्य त्यांच्याबद्दल तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. विठ्ठल पवित्र भूमी असणाऱ्या अंधलगावामध्ये हा प्रतिवार्षिक अशा पद्धतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. कैलासवासी बाळासाहेबां कदम वकील साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा ही जवळजवळ 7वी पुण्यतिथी आपण सगळेजण साजरी करत आहोत. सगळी ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, परिसरातील सर्व पूजनीय मंडळी आणि त्यांचा सगळा असणारा परिवार, त्यांची मुलं, त्यांच्या मुली आणि त्यांचे असणारे सर्व असणारे परिवारी मंडळ या सगळ्यांच्या वतीने हा सुरू असणारा 1 दिवसाचा उत्सव आणि त्यानिमित्ताने माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा. विठ्ठल सर्वांच्या पाठातला असल्यामुळे अभंगातले शब्द फक्त कोणत्या अंगाने मांडलेले आहेत एवढा विचार फक्त करायचा आहे. एरवी या अभंगाचे शब्द कानावर अनेकदा पडलेले आहेत. त्यामुळे अभंग काय आहे, अभंग ज्यावेळेस पाठातला असतो त्यावेळेस बऱ्याचदा तो सोपा वाटतो. माणसाचा एक सहज असा एक समज असतो की अभंग पाठातला असला की तो सोपा असतो असं माणसाला सहजगत्या वाटतं. पण काही अभंग जरी म्हणायला सोपे असले तरी ते अर्थाला मात्र फार कठीण असतात. काही अभंग म्हणायला कठीण असतात पण अर्थाला सोपे असतात. काही अभंग म्हणायलाही सोपे असतात आणि अर्थालाही सोपे असतात आणि काही अभंग म्हणायलाही कठीण असतात आणि अर्थालाही कठीण असतात. सगळ्या विकल्पाने विचार मला करायची गरज नाही. परंतु काही अभंग म्हणताना सोपे वाटत असतात पण अर्थाच्या दृष्टीने मात्र कठीण असतात. मी आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातला एक अभंग सांगतो. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. सगळ्यांचा पाठ आहे का नाही? वारकऱ्याचा पाठ आहे, याच्यात नवल काय. जे वारकरी नाहीत त्यांचा सुद्धा हा अभंग पाठ आहे. हा हरिपाठातला अभंग आहे हे माहीत नाही त्यांचा सुद्धा अभंग पाठ आहे. त्यामुळे सगळ्यांचा हा अभंग पाठ आहे. पण या अभंगाचा अर्थ करायचा म्हटला तर सहजगत्या होऊन जाईल का? देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. या अभंगाचा अर्थ करायचा असेल जर शब्दशः अर्थ घ्यायचा झाला, नीट ऐका, जसा आहे तसा अर्थ घ्यायचा झाला तर अर्थ लागतो का बघा. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं तेने मुक्तिचारी साधियल्या. बरोबर आहे असं बोलतात. असा सरळ सरळ जर अर्थ घ्यायचा झाला देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते असा जर अर्थ घ्यायचा झाला तर अडचण सांगू का, आपण देवाच्या दारामध्ये 1-1 तास उभा राहतो तरी मुक्ती मिळत नाही. मग नेमकं ज्ञानोबाराय बोलतात ते नेमकं कसं? मग ज्ञानोबारांना अभिप्रेत असलेला देव शब्दाचा अर्थ काय, तिथला द्वार शब्दाचा अर्थ काय, तिथं उभा राहणं म्हणजे नेमकं काय आणि तिथं क्षणभरी म्हणजे नेमकं काय, हे सगळे लक्षणेने अर्थ करावे लागतील तेव्हा त्याने मुक्तिचारी साधी या पदापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. मला सांगायचं काय, अभंग जरी सोपा वाटला तरी अर्थाच्या दृष्टीने फार कठीण असतात. या अभंगाची गंमत अशीच आहे. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या म्हणत असताना महाराज एक धन्य शब्द माता पित्याच्या संबंधाने ठेवतात. माता पित्याच्या संबंधाने धन्य ठेवतात आणि ज्याचे माता पिता धन्य आहेत अशा व्यक्तीच्या सेवेची अपेक्षा व्यक्त करतात. गंमत अशी आहे. म्हणून मी अनेकदा सांगत असतो की या काय आहे, काही अभंगातला सिद्धांत कळायला पाहिजे. म्हणजे नेमकं कुठलं वर्म आहे हे कळालं पाहिजे. मला वाटतं की या अभंगातला मुख्य वर्म हे शेवटचं चरण आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची. हे जे त्यांची म्हटलं का नाही, हे त्यांची म्हणजे कोणाची? वरची 3ही चरण वाचली की कळतं की कोणाची ते. वरची जी 3 चरण आहेत का नाही, 3 चरणामध्ये ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांची असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या त्यांची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा त्यांची. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्यांची. मज घडो सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. विठ्ठल
अशा दृष्टीने आपल्याला या अभंगाकडे पाहता येईल, अशी एक दृष्टी आपल्याला अभंगाच्या दृष्टीने आपल्याला ठेवता येईल असं मला वाटतं. पण सगळा विस्तार मला आत्ता करण्यापेक्षा सरळ अभंगाची भूमिका जर आपण मांडायला गेलो, महाराज सांगतात ते माता पिता धन्य आहेत. पण कधी कधी तुकोबारांच्या अभंगाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो. महाराज बोलतात त्यावेळेस समाजाला कळेल असं, समाजाला समजेल अशा भाषेमध्ये बोलतात. महाराजांना संतांचंच वर्णन करायचं आहे, पण त्या संतांची लक्षणं सांगताना मात्र या अभंगातली वेगळी लक्षणं सांगितलीत असं मला वाटतं. बाकीचे अभंग अनेकदा आपल्या ऐकण्यातले आहेत. पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी अभंग ऐकण्यातला, याचंही संतांचंच वर्णन आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, याच्यातही संतांचंच वर्णन आहे. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल, यातही संतांचंच वर्णन आहे. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझे रूपडी, ज्ञानोबाराय बोध जे बोलतात का नाही, हेही संतांचंच वर्णन आहे. असे अनेक अभंग संतांच्या वर्णनाचे आपल्याला दिसून येतील. परंतु या सगळ्यांपेक्षा मात्र या अभंगातलं संतांचं वर्णन काही वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण या अभंगात वापरलेले शब्द हे प्रापंचिक माणसाच्या रोजच्या नित्य जीवनातले शब्द आहेत. पवित्र, सोवळी, एक हे शब्द तसे फारसे आपल्या रोजच्या जीवनातले नाही आहेत. पवित्र शब्दाचा फारसा आपल्याला रोज संबंध येतो अशातला भाग नाही. सोवळी शब्दाचा तर फार आपल्याला संबंध येईल असं सांगता येत नाही. परंतु आपुल्या हिता जो असे जागता म्हणत असताना धन्य माता पिता तयाची, जवळच आहे आपल्या. हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, जवळच आहे आपल्या. गीता भागवत करीती श्रवण, हे जवळचं आहे. म्हणजे याच्यातला माता पित्याची धन्यता जवळचा शब्द आहे. कन्या पुत्र सात्विक असणं जवळचा शब्द आहे. आणि गीता भागवताचं श्रवण करणं जवळचा शब्द आहे. महाराज सांगतात ज्याचे माता पिता धन्य आहेत, ज्याच्या पोटी जन्माला आलेली मुलं सात्विक आहेत आणि जे गीता भागवताचं श्रवण करतात तेच संत आहेत. दुसरे संत म्हणायची गरज नाही, तेच संत आहेत. म्हणजे संतांचंच वर्णन केलं, पण किती सोप्या भाषेमध्ये केलं पहा. म्हणून मी आपल्याला नेहमी सांगतो, संत आपलेशी का वाटतात जरा थोडंसं धाडस करून बोलू. आपण वारकरी संप्रदायातली मंडळी आहोत. आपल्याला मुनी लोकापेक्षा, ऋषी लोकापेक्षा संत आपलेशी का वाटतात? आपल्याला मुनी लोकाबद्दल फारसं प्रेम लगेच निर्माण होणार नाही, ऋषी लोकाबद्दल फारसं प्रेम लगेच निर्माण होणार नाही. जरा धाडस करून बोलू. एखादा संन्यासी असेल तर त्याच्याबद्दल फारसं प्रेम लगेच निर्माण होणार नाही. पण ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज ही नावं घेतली की आपल्याला आपलेशी वाटतात. हे मात्र लगेच आपल्याला आपलेशी वाटतात. लगेच तुकोबाराय कोण? आमचे येतो. नामदेवराय कोण? आमचे येतो. ज्ञानोबाराय कोण? आमचे येतो. का वाटलं? कारण आमच्यात येऊन आम्हाला समजेल असं सांगितलं म्हणून आपले वाटले. विठ्ठल त्यांचं येणंच आमच्या करीता आहे. इथे उपकारा आले घर ज्या वैकुंठी. महाराजांची भाषा संतांच्या संबंधाने अशी आहे, संतांचं येणं जरी ते मूळ वैकुंठवासी अशा पद्धतीची भाषा जरी असली तरी परंतु वैकुंठ स्थित असलेले संत आले. वैकुंठ स्थित असलेले जे संत आहेत ते आले. कशाकरिता आले? महाराजांनी एकाच शब्दामध्ये उत्तर देऊन टाकलं. संतांच्या येण्याची जी अनेक कारणं सांगितली जातात की नाही, जरा आणखीन धाडस करून बोलतो. देवाच्या येण्याकरिता अनेक कारणं सांगावी लागतात, पण संतांच्या येण्याकरिता एकाच शब्दामध्ये विषय मिटून टाकला. एकाच शब्दामध्ये मिटून टाकला, उपकारासाठी. संपलं. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आणि जरा पुढे बोलू. बाकी काय याच्याकरिता आले, त्याच्याकरिता आले, याच्याकरिता आले, त्याच्याकरिता आले, याच्याशी आपलं फारसं घेणं देणं राहत नाही. आपल्यावर उपकार करण्याकरता कोण आला का तो आपला असा वाटत असतो.
बरोबर. कुणी असो, उपकार करण्याकरता आला का नाही तो आपल्याला वाटत असतो. बाकी अमुक याच्याकरिता आले त्याच्याकरिता आले, फार मोठे आहेत होते ते आपल्या गावात आलेले जे होते का नाही, फार मोठे आहेत लोक, साधी लोक. आपल्याला काय मिळतं ती बघा, त्याचं काय का असेल, बरोबर. आपला काय आहे, आपल्याला काय दिलंय का त्यानं, जाता जाता काही देऊन गेलाय का, तर बरोबर आहे. एखादा फार मोठा माणूस आला, फार मोठं 1-2 तासाचं भाषण केलं, मोठा स्वागत सत्कार झाला, तसाच निघून गेला की गावातलं लोक म्हणतील आलं तसंच गेलं, काहीच दिलं नाही. काहीतरी आपल्याला आलं, काहीतरी आपल्यावर उपकार घडला की मग माणसाला आपलंसं वाटत असतं. संतांचं येणं तुकोबाराय म्हणतात येते उपकारासाठी. मी आता जास्त बोलत नाही, पण तुमच्या ऐकण्यातला एक अभंग सांगून पुढे जातो. तुम्हा सगळ्यांच्या पाठातला तो अभंग आहे, म्हणून विस्तार करण्याची गरज नाही. काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागविती, काय द्यावे यासी, व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हा अभंग जर सगळा सहज बोलणे, हितोपदेश करोनी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येथे सांभाळीती. गुरुरे दादा सांगत असतात आम्हाला, आमचे वडील गुरुरे दादा असं सांगत असतात. हा अभंग जरी आपण डोळ्यासमोर ठेवला तरी संतांचे उपकार काय आहेत हे कळून जातील. त्या अभंगातल्या फक्त शब्द सांगतो तुम्हाला. जुने कीर्तनकार त्या शब्दांकडे लक्ष द्यायचे. या अभंगातल्या पहिला शब्द उपकाराच्या दृष्टीने कोणता आहे? जागविती. मज निरंतर जागविती, करोनी सायास शिकविती, आणि तैसे मज येथे सांभाळीती. जुने कीर्तनकार म्हणायचे जागविती, शिकविती आणि सांभाळीती. एवढ्या 3 मध्ये सगळं आलं, एवढ्या 3 मध्ये सगळं आलं, 3 मध्ये सगळं आलं. संत काय करतात? जागविती. संत काय करतात? शिकविती. आणि संत काय करतात? सांभाळीती. आणि मला वाटतं जाग करणं, शिकवणं आणि सांभाळणं यालाच म्हणायचं जीवन. संत आम्हाला आमचे वाटतात, आम्हाला आपलेसे वाटतात, कारण आमच्या करिता म्हणून ते आलेले असतात. त्यांचा विषय दुसरा कोणता नसतो, ते आमच्या करिता म्हणून आलेले असतात. त्यामुळे अशा संतांच्या संबंधाने बोलत असताना तुकोबारांनी दिलेली उदाहरणं किंवा तुकोबारांनी केलेली वर्णनं सुद्धा ही त्या भाषेतली. म्हणून मी म्हटलं की हा अभंग आपल्याला आपल्या भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी समजावून सांगितलेला अभंग आहे. महाराज सांगतात त्याचे माता पिता धन्य आहेत. आपल्या भाषेत सांगितलेलं आहे. मी अनेकदा सांगत असतो, माणसाने तत्वज्ञान सांगावं, पण माणसाला, पुढे बसलेल्या माणसाला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत सांगावं, त्या भाषेत सांगावं. वेदांत सांगावा नाही असं नाही, वेदांत सांगावा, सांगितलं पाहिजे. काही काही लोक म्हणतात कुणाला कळतंय, तू सांगत राहा, कळल. तुला येत नाही ती गोष्ट निराळी नाही का. कुणाला कळतंय अशातला भाग नाही, सगळ्यांना कळतं. तुम्ही सांगायला लागा, सांगायला लागा, फक्त त्यांना समजेल अशा भाषेत सांगा. जर आपण जडजड शब्द वापरले तर ते लक्षात येणार नाहीत. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान असे शब्द उच्चार करून आपण पुढे गेलो तर लोकांना समजणार नाही. तुम्हाला ते परोक्ष ज्ञान म्हणजे काय, अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, त्या भाषेमध्ये समजून सांगता आलं पाहिजे. वक्त्याच्या बाबतीत बोलत असताना काही उदाहरणं दिली जातात. काय आहे, पुढं बसलेला जो श्रोता आहे त्यांना समजेल अशा भाषेत सांगणं आणि त्यांना जेवढं समजतंय तेवढं सांगणं हे तितकंच खरं असतं. त्यांना जेवढं समजतं तेवढं सांगणं, जास्त सांगायचं नाही. त्यांना जेवढं समजतं तेवढंच सांगावं, ज्या भाषेत समजतं त्या भाषेत सांगावं. आम्ही कॉलेजमध्ये असताना एक उदाहरण ऐकलं होतं. मी एक मोठा व्याख्याता, एक मोठा प्रवचनकार एका गावामध्ये त्यांचं प्रवचन ठेवलं. त्यांना आमंत्रण केलं. काही कार्यकर्ते मंडळी त्यांच्याकडे गेले, हात जोडले, अहो आमच्या गावामध्ये तुमचं प्रवचन ठेवायचं आहे, आमच्या गावामध्ये तुम्ही अमुक अमुक आम्हाला वेळ द्या. त्या प्रवचनकारांनी विचारलं, नाही पण किती लोक असतात? तर अलीकडे कशा करता सुरू झालंय कोणास ठाऊक. आता अलीकडे बघा तुम्ही, मी कधी कधी बघतो, आता आपण सगळी परंपरेतली मंडळी आहोत त्यामुळे आपल्याला फारसा हा त्रास नाहीये. पण काही काही ठिकाणी मी बघतो गुरुजी, कधी कधी ते लोक तिकडून, आपण जर फोन केला का नाही एखाद्या महाराजांना, अहो तारीख पाहिजे, सप्त्यातली 2 तारीख पाहिजे, तर तो तिकडून पलीकडनं विचारतो कितवा दिवस आहे. मला कळे ना हे का विचारतात. मी एकदा विचारलं एका महाराजांना, तुम्ही असं काय विचारता कितवा दिवस आहे? जर पहिला म्हटलं तर ते म्हणतो नको, जरा पुढे घ्या, 2रा, 3रा, 4था, 5वा, त्यातल्या त्या जागराचा असला तर जास्त बरं. काय असतं कोणास ठाऊक त्याच्यामध्ये. शेवटचा दिवस तरी काय, पहिला दिवस तरी काय असतं काय महाराज,
जरा पुढे बोलू. पहिला दिवसच नाही झाला तर शेवटचा येईल कसा? पहिलाच दिवस जर नाही झाला तर शेवटचा येईलच कसा हो? पण पहिल्या दिवशी त्याचं म्हणणं असं असतं की पहिल्या दिवशी माणसं कमी आहेत, पहिल्या दिवशी आणखी ती सिस्टीम लागलेली नसते, पहिल्या दिवशी आणखी नीट हातरून आलेलं नसतं, पहिल्या दिवशी वाजवणारे म्हणणारे आलेले नसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्या दिवशी पटी गोळा झालेली नसती. हे बघा, इतकी कारणं त्याच्याकरता लावत राहतात. खरं तर पहिला दिवस, उलट ज्ञानोबांची भाषा आहे, आरंभी आवडे आदरे पहिला दिवस फार महत्वाचा आहे महाराज. जाऊ द्या. म्हणजे तिकडून विचारलं जातं किती लोक असतात, किती समाज असतो. काय गरज आहे महाराज? एखाद्याने कीर्तन आपल्याला तारीख विचारली की ती एक माझ्या अंतःकरणामध्ये आलेली सेवा आहे असं समजावं, तिथं जावं, ती सेवा करून यावी. जरा पुढे बोलू. एखाद्या कीर्तनकाराला आमंत्रण देत असताना त्या व्यक्तीला ते आमंत्रण नसतं, त्याच्या ठिकाणी असलेल्या कीर्तन नावाच्या सेवेला आमंत्रण असतं. विठाला कीर्तन हे व्यक्तिनिष्ठ नाहीये, कीर्तन हे तत्वनिष्ठ आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आमंत्रण नसतं. मी अनेकदा सांगत असतो, ज्यावेळेस काही लोक आम्हाला नमस्कार करतात ना, तो आम्हाला नमस्कार नसतो. समजा तुम्ही मला नमस्कार करता, हे इथले महाराज आहेत, यांना पाया पडलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं, तुम्ही नमस्कार केला, तेव्हा तो मला नमस्कार नसतो. मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या परंपरेला तो नमस्कार असतो. त्या परंपरेला तो एक प्रतिती, एक निमित्त मात्र म्हणून कोणाच्या तरी चरणावर नतमस्तक व्हायचं असतं. फक्त त्याची भावना, त्याच्या अंतःकरणातली भाव काय आहे हा जाणता आला पाहिजे. त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला ते उदाहरण द्यायचे. ते म्हणले प्रवचन करायला आमंत्रण दिलं, या आमच्या गावामध्ये प्रवचनाला या. तर म्हटलं अहो पण किती लोक असतात काय? ते जे कार्यकर्ते मंडळी होते ते म्हटले अहो आमच्या गावात फार गर्दी असते, फार गर्दी असते, उलट चांगली तयारी करून या. त्यालाच सांगितलं त्या प्रवचन करायला या कार्यकर्ते मंडळीने. कार्यकर्ते मंडळी कीर्तन करायला काय काय सूचना करतील न सांगितलेलं, पण आता फार सूचना यायला लागल्या आम्हाला. विना घ्यायच्या वेळेला एकाने माझ्या कानात, म्हणजे काही काही ठिकाणी सांगितलं, एका ठिकाणी मला विना घेताना एकाने सांगितलं महाराज जरा हसवावर. मी म्हटलं त्याच्याकरता आलो काय? हसवण्याकरता आलो? लोक ते बोलतात. काही काही लोक अहो काय, त्या पुणे भागात मी गेलो महाराज, आता माऊली महाराजांना चांगलं माहिती आहे, त्या भागामध्ये मी गेलो, आणखीन विना घ्यायचा आहे, तेवढ्यामध्ये एकाने माझ्याकडे एक यादीच आणून दिली. मी म्हटलं का? एवढ्याची नावं घ्या. अरे नावं घ्या, एवढ्याची नावं घ्या, तेवढ्याची नावं घ्या, हे नाव घ्या, ते नाव घ्या. कीर्तन हे एका व्यक्तीचं नाव घेण्याकरिता, कीर्तन हे हसवण्याकरिता, कीर्तन हे मनोरंजनाकरता नसतं. कीर्तन ही भगवंताची भगवत प्राप्ती करता केलेली सेवा आहे. विठ्ठल युगा माझी करावे कीर्तन, परिणाम तेने. काय गंमत आहे. आम्ही ही प्रमाण म्हणतो खरं, परंतु त्याचे अनुभव आपल्याला येतील असं सांग. तेने नारायण देईल भेटी, तेने देईल भेटी. कोण? नारायण देईल भेटी. पण कधी? कलियुगा माझी करावे कीर्तन. ते कीर्तनही त्या पद्धतीचं असा. झालं आमंत्रण दिलं त्या कार्यकर्ते मंडळीने, महाराज या प्रवचनाला या. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. अमुक अमुक विषय वगैरे ठरला, प्रवचनाचा व्याख्यानाचा त्यांचा विषय ठरला. एक जवळजवळ 500-700 लोक आहेत असं समजून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. त्या विषयावर फार मोठा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. जवळजवळ 4 ते 5 पानाच्या नोट्स काढल्या. तिथं आता प्रवचन द्यायचं म्हटल्यानंतर सगळ्या नोट्स काढल्या आणि तो तिथं गेल्यानंतर त्या गावामध्ये गेला, गाडी घेऊन गेला. ज्या मंदिराच्या हॉलमध्ये त्या सभागृहामध्ये त्याचं प्रवचन होतं तिथं गेला, पण दुर्दैव असं कोणीच दिसेना बाहेर, कोणीच नाही. त्याला वाटलं बहुतेक आत आहेत काही की माणसं, म्हणून त्यानं आत गेला. आत गेल्यानंतर पाहतो तर कोणी नाही महाराज, एक माणूस फक्त बसलेला होता. कोणी नाही. एक शेतकरी आपला शेतात नेहमी जाणारा तो माणूस येऊन फक्त बसलेला होता. कार्यकर्ते नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. याला आश्चर्य वाटलं. तो म्हटलं काय गंमत आहे, ज्यांनी तारीख दिली तेच नाहीत. बहुतेक असंच होतं, जी फोन करतात तीच हजर नसतात, नाही का? बरोबर आहे का? तीच नसतात. ज्यांना तारीख दिली तेच दिसेना. म्हटले कोण नाही इथं. इकडं तिकडं बघितलं. त्या शेतकऱ्याला विचारलं अहो इथले कार्यकर्ते मंडळी वगैरे कुठे गेले, ज्यांनी मला प्रवचनाला आमंत्रण दिलं ते कुठे गेले? त्या माणसाने सांगितलं मला काही माहीत नाही. म्हटले त्यांनी विचारलं व्याख्यात्याने तू कसं काय इथं आला? ते म्हटलं हे बघा इथं बोर्ड लावलेला होता आणि गावामध्ये सकाळी आरोळी पण आलेली होती की आज प्रवचन आहे. मी विचार केला आपण आयुष्यामध्ये कधी जास्त प्रवचन वगैरे ऐकत नाही, आपल्याला वेळ मिळत नाही, आज वेळ मिळाला आहे तर आपलं जाऊन प्रवचनाला बसावं. शेताची कामं जरा लवकर उरकली आणि म्हणून मी इथं येऊन बसलो. तो व्याख्याता म्हणायला लागला अहो तुम्ही बसला खरं, परंतु मी 500 लोक इथं असतात या दृष्टीने तयारी करून आलो होतो ना. आता इथं तर कोणीच ऐकायला नाही, तुम्ही एकटेच आहेत. म्हटले काय करू मी आता, प्रवचन करू का न करू? आता त्या ऐकणाऱ्या शेतकऱ्याला मोठी पंचायत पडली. तर म्हटलं हे बघा तुम्ही प्रवचन करावं का न करावं हे सांगण्याचा अधिकार माझा नाही.
मी एकटाच आहे म्हणून करू का न करू तुम्ही असा प्रश्न विचारत असाल तर हा सांगण्याचा अधिकार माझा नाही. फक्त मला एक कळतं, मी आपला शेतकरी माणूस, मला एक कळतं. काय कळतं? मी गोठ्यामध्ये गुरांना चारा टाकायला ज्यावेळेस जातो, 10 जनावरं आहेत असं समजून ज्यावेळेस चारा टाकायला जातो आणि तिथं गेल्यानंतर गोठ्यामध्ये 10 जनावरं नसून जर एकच असेल तर मी त्या एकट्याला चारा न टाकता येत नाही, मी त्याला खाऊ घालून येतो. मला फक्त एवढंच कळतं, मी चारा न टाकता येत नाही. तो एक जरी जनावर असलं त्याला तरी मी ती चारा त्याला खाऊ घालणार आणि मगच गोठ्यातून बाहेर पडणार, एवढंच कळतं मला. त्या व्याख्यात त्याच्या लक्षात आलं. याचा अर्थ हा म्हणतो एक जरी श्रोता असला तरी प्रवचन करा, तुम्ही श्रोते बघू नका, एक जरी असला तरी करा. तो म्हटला हा लक्षात आलं, तुम्ही एकटे जरी असला तरी करा प्रवचन, असा अर्थ निघाला. बसा मी सुरू करतो. तरी प्रवचन सुरू केलं. काय विषय दिला होता त्या विषयाची मांडणी सुरू केली आणि जवळजवळ 2 ते 3 तास प्रवचन त्याचं चाललं, त्याचं ते व्याख्यान चाललं. 2-2.5 तास तो धब अशा पद्धतीने बोलत होता. तो जो श्रोता होता तो शांतपणे ऐकत होता. 2-2.5 तासाचं त्याचं प्रवचन झालं आणि प्रवचन झालं, सगळं आटोपलं. निघताना त्या प्रवचनकाराने त्या श्रोत्याला विचारलं, त्या शेतकऱ्याला, कसं काय वाटलं प्रवचन? मी 2-2.5 तास जे विषय मी मांडला तुमच्या पुढे, जे काही मी अभ्यास केला होता, लिहून आणला होता, तो तुमच्या पुढे मांडला, कसं काय वाटलं? तो जो शेतकरी होता तो म्हटलं, हे बघा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा प्रवचन ऐकलं, तुम्ही मला विचारताय कसं काय वाटलं, तर मला काही तुमच्या चुका किंवा काही सांगायचा अधिकार नाही. मला विचारायला काय कळणार, फक्त मला एक कळतं. काय कळतं? मी ज्यावेळेस गोठ्यामध्ये 10 जनावरं आहेत असं समजून चारा घेऊन जातो, 10 जनावराचा चारा घेऊन ज्यावेळेस मी गोठ्यात जातो आणि तिथं जर 10 नसून एकच जनावर असेल तर एका जनावराला जेवढं लागतं तेवढंच टाकतो, 10चा एकाला खाऊ घालत नाही म्हटले. उदाहरण संपलं. विठाल श्रोत्याला जेवढं पटतं आणि जेवढं पचतं तेवढं सांगितलं पाहिजे, त्या अनुषंगाने सांगितलं पाहिजे. त्यामुळे तुकोबारांचे अभंग असे भिन्न भिन्न का आहेत? कधी कधी तुकाराम महाराज तत्वज्ञानातली उच्च कोटीची भाषा बोलतात, कधी कधी तुकाराम महाराज अगदी प्रपंचातली सामान्य भाषा बोलतात, कधी कधी तुकाराम महाराज व्यवहारातले सामान्य दृष्टांत देऊन बोलतात. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे, एकाच गाथ्यामध्ये विविध पद्धतीचे अधिकारी तुकाराम महाराजांनी दाखवून दिले. एकाच गाथ्यामध्ये विविध पद्धतीचे अधिकारी दाखवून दिले. सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, हा अभंग ऐकायचा असेल तर तेवढ्याच ताकदीचा एखादा अधिकारी कुणीतरी तुकोबारांच्या समोर असेल. अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती हे सांगायचं असेल तर तेवढ्याच ताकदीचा एखादा मनुष्य महाराजांच्या समोर बसलेला असेल. या त्या अभंगाच्या दृष्टीने जो तो अधिकारी ठरलेला असतो. त्यामुळे कधी कधी एखादा सामान्य मनुष्य तुकाराम महाराजांच्या जवळ आला असेल आणि तरी तुकाराम महाराजांना संत कोणाला म्हणायचं याची काही लक्षणं विचारली असतील, कोणाला नेमकं संत म्हणायचं. काही संत शब्दाच्या व्याख्या आमच्या कानावर पडल्या नाही असं नाही. ज्ञानोबारांनी दिलेली व्याख्या अशी आहे, आत्मज्ञाने चोखरी संत जे माझे रूपणी ज्ञानोबाराय जे बोलतात, पण आत्मज्ञानाने चोख असणं हे सामान्य माणसाला लवकर कळणारं नाहीये. हे आत्मज्ञानाने चोख असणं म्हणायचं म्हटलं तर हे आत्मज्ञान म्हणजे काय कळालं पाहिजे, या आत्मज्ञानाने युक्त होतो म्हणजे नेमकं काय कळालं पाहिजे, हे लवकर लक्षात येण्यासारखं नाही. त्यामुळे काही माणसाला योगाच्या संबंधाने जर वाचण्यात आलं असेल तर त्याला ते कळणार नाही, कर्माच्या संबंधाने वाचण्यात आलं असेल तर त्याला ते कळणार नाही. मी ज्ञानेश्वरीतली अनेक उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो. ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात, कर्म करणारा मनुष्य कर्म करता करता कर्तृत्व आणि फलासक्ती विसरल्यानंतर केलं जाणारं जे कर्म आहे ते कर्म नैष्कर्म्य स्थितीपर्यंत घेऊन जातं आणि अशा नैष्कर्म्य स्थितीमध्ये जो असतो त्यालाच म्हणायचं संत. चौथीयाची ठाई काहीच करणे नाही. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर जिथं काही कर्तव्य राहिलेलं नसतं अशी स्थिती ज्यांची आहे का नाही त्यांना संत म्हणा, असं ज्ञानेश्वरीतून आपल्या समोर डोळ्यासमोर विचार येणार सारखा आहे. हाच विचार ऐकायचा असेल तर तुकोबारांनी सुद्धा तोच विचार जरा वेगळ्या भाषेमध्ये सांगितलाय. कृतकृत्य
केली ती पावलो ही भाषा महाराजांची ऐकल्यानंतर लक्षात येईल काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. ही खऱ्या अर्थानं तत्वज्ञानाने कर्मशास्त्राच्या दृष्टीने संतत्वाचा विचार सांगितला. आता काही कर्तव्य राहिलं नाही. कर्म करत असतानाही त्या कर्माबद्दलच्या भावना ममत्वाने आता शिल्लक न राहता जे जे असेल ते त्या पद्धतीनं समर्पण बुद्धीने केलं जाणारं जे कर्म आहे, अशी ज्यांच्या जीवनातली कर्माची भूमिका आहे त्यांना संत म्हणा. कर्माच्या दृष्टीने विचार करता येईल. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पण, महाराजांची भाषा आहे. जे जे काही करीतो देवा, जे जे काही करीतो देवा, किती शब्द गोड आहेत बघा. मी जे काही करेल ते ते सेवा समर्पे, या दृष्टीने जर करणं असेल तर हाच कर्मयोग नैष्कर्मी स्थितीपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि या नैष्कर्मी स्थितीमध्ये राहणारे जे आहेत त्यांना संत म्हणा. असा आपल्याला कर्माच्या दृष्टीने संताचा विचार करता येईल. याच्याकरता ज्ञानेश्वरीतला फक्त 3रा अध्याय वाचा किंवा गीतेतला 3रा अध्याय वाचा, म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं हे कर्मयोग काय आहे. कर्म करतानाही त्याच्याबद्दलची आसक्ती निघून जाणं आणि त्याच्याबद्दलचा मद निघून जाणं, ते कर्म भगवंतांनी अर्जुनाला फार छान सांगितलेलं आहे. म्हणजे अर्जुन काय आहे, मी ज्यावेळेस भगवान आणि अर्जुन या दोघांचे संवाद वाचायला लागतो का नाही, संवाद दोघांचे वाचायला लागतो का नाही, तेव्हा कधी कधी मला अर्जुन इतका काकणभर जास्त का वाटतो, इतके मजबूत अशा पद्धतीचे युक्तिवाद अर्जुनाने केलेले आहेत. माझ्या थोड्या अल्प अभ्यासाने मला तर वाटतं गीतेतला 2रा अध्याय वाचत असताना अर्जुनाच्या मुखामध्ये आलेले जे काही युक्तिवाद आहेत, युद्ध नको या संबंधाने असलेले जे युक्तिवाद आहेत, हे ऐकल्यानंतर असं वाटायला लागतं की आता भगवान काही बोलूच शकणार नाही. असं वाटायला लागतं की आता देवाला बोलायचं काही शिल्लक राहिलंच नाही. का? तुम्ही अर्जुनाचे युक्तिवाद ऐका ना, खूप युक्तिवाद सांगितलेले आहेत. अर्जुनाने इतके युक्तिवाद सांगितलेले आहेत की देवा हे युद्ध नको. त्याच्यातला एक साधा युक्तिवाद सांगून पुढे जातो. अर्जुनाने सांगितलं देवा हे युद्ध नको. का नको? अरे साधी गोष्ट आहे, युद्ध करणं म्हणजे एखाद्याला मारणं. युद्ध करणं या शब्दाचा अर्थ आहे एखाद्याला मारणं. बरं त्याच्याही पुढे जरा सांगू, माझ्या समोर असलेले जे आहेत ते कोण आहेत? माझे गुरु आहेत. माझ्या समोर असलेले जे आहेत ते माझे गुरु आहेत. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य माझे भाऊ आहेत. आणि या सगळ्याला मारायचं म्हणजे पाप लागणार आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं पाप करणं हे किती काही चांगलं आहे का? तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव, ही भाषा आहे अर्जुनाच्या मुखातली 3ऱ्या अध्यायाच्या आरंभाला. तत्किम कर्मणी घोरे माम, घोर आहे का नाही? हे कर्म घोर आहे ना, मग घोर अशा कर्मामध्ये मला का ढकलतोस? कारण याच्यामुळे पाप लागणार आहे ना. भगवान उभी ऐकत होते. भगवंताला अर्जुनाचं बोलणं ऐकूच वाटायचं. का? भगवंताला वाटायचं किती अभ्यास केलाय ना. काय आहे बघा तुम्ही, आपलं लेकरू आपल्या समोर जर बोलायला लागलं का नाही, मग आई वडिलाला इतका आनंद वाटत असतो. ते बरोबर बोलू नाही तो चुकीचं बोलू, पण बोलण्याचा आनंद वाटत असतो. इथं तर तत्वज्ञानाची भाषा अर्जुन बोलतोय हे ऐकून भगवंताला आनंद वाटत होता. आणि मग शेवटी अर्जुनाने विचारलं देवा हे युद्ध करणं बरं जाऊ दे, आपल्या भावाला आपण मारायचं हे पाप नाहीये का? आपल्या गुरूंना आपण मारायचं हे पाप नाहीये का? आणि मग जर अशा पद्धतीचं हे सगळं पाप असेल तर या घोर अशा कर्मामध्ये मला तू का ढकलतोयस? आता मला सांगा, असा युक्तिवाद केल्यानंतर काय उत्तर देऊ शकतो माणूस? काय उत्तर देऊ शकतो? भगवंताने मात्र फार चपकल पद्धतीने उत्तर दिली. आता नाही तरी चतुरातु शिरोमणी ना, त्याच्या बाबतीत बोलत असताना चतुरातु शिरोमणी आमचे गुरुजी सांगायचे. माणसाने युक्तिवाद असे भक्कम ते याच्यामध्ये वादविवादामध्ये पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असतो. काही वेळेस पूर्व पक्षच इतका भक्कम करायचा की दुसऱ्याला उत्तरच देता येऊ. कधी कधी बघा ते तुम्ही शास्त्रचर्चा जर कधी वाचल्यात, आता ऐकायला मिळत नाही, पूर्वी शास्त्रचर्चा चालायच्या. शास्त्रचर्चा म्हणजे काय असायचं, अशी बरीचशी विद्वान एकत्रित बसायची आणि मग सांख्यशास्त्र काय म्हणतं, त्याच्यावर न्यायशास्त्राचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर वेदांतशास्त्राचं काय म्हणणं आहे, ह्या चर्चा चालायच्या. त्याला शास्त्रचर्चा म्हणतात. आता तसं नाही. आताच्या चर्चा कट्ट्यावरच्या न सांगितलेल्या भऱ्या. मग कसं काय ही तिघं एकत्रित आली? काय घेणं देणं तुला पडलंय? नुसतं बघ ना काय हे नाही, पण जरा वडावडी चालली आहे. काय तुझा संसार वडायला लागली हे कळलं ना. बाकीच्या वडावडीचा विचार कर. ही चर्चा आपली, हे आपल्या शास्त्रचर्चा. पण पूर्वी अशा शास्त्रचर्चा चालायच्या. सांख्याचं तत्वज्ञान काय आहे, न्यायाचं तत्वज्ञान काय आहे, वैशेषिकाचं तत्वज्ञान काय आहे, आणि मग या सगळ्याचा समारोप करताना वेदांतांनी काय मांडलं, या कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर ते सर तपासणी आणि उलट तपासणी असते बघा काय कोर्टामध्ये.
किंवा चिप आणि क्रॉस त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. तशा या सर तपासणी उलट तपासणी चालणं शास्त्र चर्चा चालायच्या पूर्व पक्ष उत्तर पक्ष. एकनाथ महाराजांच्या चरित्रात वर्णन केलं जातं. काही नाही म्हणे, एक मनुष्य नाथ महाराजांच्या गावी आला, पैठणमध्ये आला आणि नाथ महाराजांना म्हणायला लागला, मोठा विद्वान होता, तो म्हणायला लागला, महाराज तुमच्याबरोबर मला वादविवाद करायचा आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, कशा करता? नाही, मी वादविवादामध्ये तुम्हाला हरवणार आहे आणि मग तुम्ही मला म्हणायचं की हे जे आलेले विद्वान आहेत ते श्रेष्ठ आहेत, मी तुमच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे याचं मला तुमच्याकडून प्रशस्तीपत्र घ्यायचं आहे, म्हणून मला वादविवाद करायचा आहे. नाथ महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, मी तुला वादविवाद करण्याच्या अगोदरच सांगतो तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ. विषय मिटला. कशाला भांडणं करायची महाराज? तू श्रेष्ठ म्हटलं की संपतंय महाराज. त्याला कोणाला काय, त्याला मोठेपणाची हौस आहे ना, त्याला देऊन टाकायची. ज्याला जे दिलं की भांडणं होत नाही, ज्याला ते दिलं ते भांडणं होत नाही. नाही नाही, मला कीर्तन पाहिजे, कर, संपला विषय. मला वाजवायचंय, वाजव. मला म्हणायचंय, म्हण. मला ऐकायचंय, ऐक. नाही, मी उठून जाणार, जा, खुशाल जा. ज्याला जे पाहिजे ते दिलं ना, मग तंडा होत नाही, त्याच्याबद्दल वादविवाद होत नाही. माणसं काय होता, त्या गोष्टीला अशी लावून धरतात, म्हणून भांडणं वाढायला लागतात. नाथ महाराजांनी विचार केला, कशाला याशी भांडणं करत बसायचं? तूच, मी आत्ता सांगतो तू श्रेष्ठ. तो म्हटलं, तसं नाही, चर्चा करायची, वादविवाद करायचा. नाथ महाराज म्हणले, ठीक आहे. संध्याकाळच्या वेळेला गाव सगळं गोळा केलं. मग ते दोन आसन मांडले, एकीकडे नाथ महाराज बसले, एकीकडे हे बसले. आणि मग त्यांनी सांगितले, हे पहा, एकनाथ महाराजांनी कोणताही पूर्वपक्ष केला तर मी तो खोडून काढतो. काय असतंय वादविवादामध्ये? खोडून काढणं असतं. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये खंडन मंडन म्हणतात. म्हणजे जे मंडन असतं त्याचं खंडन करावं लागतं. कोणताही पूर्वपक्ष केला तरी मी तो खोडून काढतो, कोणताही पूर्वपक्ष करावा. नाथ महाराजांनी सांगितलं, तरी पुन्हा हात जोडले. अहो, कशाला उगाच चर्चा करायला लागतात? मी सांगतो ना या सगळ्या लोकांपुढे, तुम्ही श्रेष्ठ. नाही नाही, तुम्ही पूर्वपक्ष मांडा. नाथ महाराजांनी दोन्ही हात जोडले. पलीकडे ते बसलेला होता विद्वान, नाथ महाराज इकडं. नाथ महाराजांनी दोन्ही हात जोडले आणि सांगितले, हे पहा, आपल्या गावामध्ये जे विद्वान आलेले आहेत, आपल्या गावामध्ये जे महात्मे आलेले आहेत, ते अत्यंत विद्वान आहेत, ते पंडित आहेत, ते चांगल्या कुलातले आहेत, त्यांचं आचरण शुद्ध आहे आणि ते फार मोठ्या घराण्यातून आपल्याकडे आलेले आहेत. एवढे बोलले. नाथ महाराज सांगितले, झाला माझा पूर्वपक्ष, काढ खोडून. आता जमतंय का बघा, कळालं का? झालं म्हटलं, मला एवढंच मांडायचं आहे, मला एवढंच मांडायचं आहे, खोडून काढ. आता खोडून काढायचं झालं तर त्याला काय म्हणावं लागेल? मी विद्वान नाही, मी चांगल्या कुलातला नाही, माझं आचरण शुद्ध नाही, माझं घराणं मोठं नाही, असं म्हटलं तर खोडून काढता येईल ना. म्हणून पूर्व पक्षच असा करायचा की उत्तर पक्ष करताच येऊ नये. विठ्ठल वकील असल्यामुळे थोडं असं सुचतंय कधी कधी. तिकडे जायला वेळ नाही म्हणून आंधळगावला आलोय, दुसरं काही नाही. मुद्दा माझा बघा, पूर्व पक्ष काही असतात. भगवंताच्या समोर अर्जुनाने केलेला हा पूर्व पक्ष किती भक्कम आहे. अरे देवा, पाप लागेल ना, मग कशा करता हे युद्ध करायला लावतोस? भगवंतानी सगळं ऐकलं आणि भगवान म्हणायला लागले, अर्जुना, काय तुला दुर्बुद्धी सुचली रे? युद्धाच्या प्रसंगामध्ये पाप पुण्याच्या गोष्टी तू बोलायला लागलास. युद्धाच्या प्रसंगामध्ये जो योद्धा असतो त्याच्या मुखातून अशा पाप पुण्याच्या भाषा योग्य नाही. आणि त्याच्या पुढे भगवान म्हणायला लागले, एक ऐक अर्जुना, काय? तू ही पाप पुण्याचा विचार करू नको, मी सांगतोय तुला, युद्ध कर. हे युद्ध करूनही तुला पाप लागणार नाही. मी सांगतो तुला, हे युद्ध करूनही तुला पाप लागणार नाही. मी आहे की म्हटले, मी सांगतो तुला. अर्जुन म्हटला, देवा तुझं काय? तू सांगतो म्हणजे काय? तू सांगतो म्हणजे काय म्हटले? बघ, अर्जुन म्हणायला लागला, देवा तू सांगतो म्हणून करायला गेलो, पण ती लागणारं पाप लागेलच ना मला. आणि मला परत पाप लागल्यावर तू म्हणशील, अरे अरे विसरलोस, तुझं काय सांगता येत आहे? तुझ्यावर विश्वास नाही, हे तेव्हापासून चालत आलंय. तुझ्यावर विश्वास नाही, तुझ्यावर विश्वास नाही. मग भगवंतानी त्याला एक रीती सांगितली. ऐका आता नीट. भगवंताच्या लक्षात आलं की हे अशानं मानणारा नाही. भगवान म्हटले, अर्जुना, तू हे युद्ध नावाचं कर्म करूनही तुला पाप लागणार नाही, त्याच्याकरता कर्म करण्याची एक रीती तू लक्षात घे. काय रीती लक्षात घे? ऐक, मी तुम्हाला दोन्ही प्रमाण देतो. एक ज्ञानेश्वरीची ओवी देतो आणि एक तुकोबारांचं प्रमाण देतो. दोन्ही तुमच्या माहितीतलीच आहेत, काही फार नौखी प्रमाण देतो अशातला भाग नाही. ज्ञानोबरायांनी म्हणजे भगवंतांनी सांगितलं, अर्जुना एक काम कर. कर्म करताना दोन गोष्टी कराव्या लागतात. तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोघीचे नाम बंधू कर्माचा की. कर्म करताना त्या कर्मामध्ये निर्माण होणारा कर्तृत्वाचा मद आणि त्या कर्माच्या संबंधाने निर्माण होणारी फलासक्ती माणसाला अडकवत असते. मग तू एक काम कर, युद्ध नावाचं कर्म जरी करत असला तरी माझ्या वाट्याला हे कर्म आलंय असं समजून करायचं. त्याच्यामध्ये मी करतो हे बाजूला काढ
आणि मला हे मिळणार आहे हे बाजूला काढ, मिळणार आहे ही भावनाही बाजूला काढ, मी करतो ही भावनाही बाजूला काढ. मग ते कर्म होऊनही विहित असो अथवा निषिद्ध असो त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या पाप पुण्याचा संबंध तुला लागणार. ऐका जरा, सूक्ष्म आहे. त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या कर्म घडणार आहे पण त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या पाप पुण्याचा संबंध तुला लागणार नाही. कसा लागणार नाही? तुकोबरायांचं प्रमाण देतो. तुकोबराय सांगतात आम्हाला हे पाप पुण्य लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो लागो निधी. लागत नाही का? आम्ही झालो अग्निरूप. हा अग्निरूप शब्द खूप महत्वाचा आहे. अग्निरूप या शब्दाचा अर्थ आहे नैष्कर्म्य स्थितीला जाणं. अग्निरूप या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानरूप होणं. अग्निरूप या शब्दाचा अर्थ आहे आत्मज्ञानाने युक्त होणं. अशा स्थितीमध्ये जो जातो त्याच्या शरीराकडून कोणतंही कर्म घडलं तर त्या कर्मापासून निर्माण होणारं पाप पुण्य त्याला लागत नाही. नीट ऐका, हे लवकर पटणार नाही. मी आपल्याला उदाहरणं देऊन पटवून पुढे जातो. मला जे सांगायचं आहे त्याचा गाभा इथंच आहे. आता कर्म तर करावं लागणार आहे. मनुष्य शरीर म्हटलं की कर्म तर करावं लागणार आहे. कर्माशिवाय राहणं शक्यच नाही. ज्ञानोबांनी उदाहरणं फार छान दिली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मडकं आहे, त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल? मडकं माहित आहे की मडकं? मी तर विनोदाने सांगत असतो, माहीतच असलं पाहिजे. शेवटी कोण आहे त्याच्याशिवाय आपल्याला त्याचाच आधार आहे. आपल्याला माहित असलं पाहिजे. मडकं, त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल? नाही. कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमेल? पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमेल? अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमेल? जसं अग्नी उष्णतेचा कंटाळा कधी करत नाही, पाणी ओलेपणाचा कंटाळा कधी करत नाही, कपडा तंतूचा कंटाळा कधी करत नाही, मडकं मातीचा कंटाळा कधी करत नाही, तसं मनुष्य शरीराला कर्माचा कंटाळा कधी करून जमत नाही. करावंच लागणार, कर्म करावंच लागणार आहे. ठीक आहे, आता नीट ऐका. ते कर्म दोन पद्धतीचं, एक विहित आणि दुसरं निषिद्ध. कधी कधी आमच्याकडून विहित कर्म घडतं आणि कधी कधी आमच्याकडून निषिद्ध कर्म घडतं. नियम असा आहे, विहित कर्म पुण्याची उत्पत्ती करून देतं आणि निषिद्ध कर्म पापाची उत्पत्ती करून देतं. आता पुढे ऐका. ज्याची स्थिती अग्निरूप झालेली आहे म्हणजे ज्ञानरूप झालेली आहे, नैष्कर्म्य स्थिती झालेली आहे, किंवा कर्म करतानाही त्याच्यातलं कर्तृत्व आणि फलासक्ती निघून गेलेली आहे, असं कर्म करणारा जो कर्मयोगी आहे त्याच्याकडून घडलेल्या विहित अथवा निषिद्ध कर्मापासून निर्माण होणारं पाप पुण्य त्याला लागत नाही. निर्माण होतं नाही असं नाही, कारण कर्म नावाची एक देवता आहे. त्या देवतेचा नियमच असा आहे की ते कर्म कोण करतंय हे ते बघत नाही. कर्म केलं म्हटलं की त्याच्याच बाजूने होणारं पाप पुण्याची निर्मिती ते करून टाकतात. फक्त आता ते पाप पुण्य या जीवाला लागत नाही असं तुकोबराय बोलतात. लागो नेबी पाप. मग कधी कधी माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याला प्रश्न पडतो. माझा शंका नीट ऐका आणखीन एकदा. मला शंका अशी येते कधी कधी हे ऐकताना की का हो तुकोबराय, हे पाप पुण्य तर निर्माण होणार आहे. कर्म म्हटलं की पाप पुण्य निर्माण होणार आहे, कारण कर्माशिवाय माणूस राहणं शक्य नाही आणि कर्म केलं की पाप पुण्य निर्माण होणार आहे. ते पाप किती होणार पुण्य किती होणार त्याचं मला गणित आत्ता सांगायचं नाही. विहित जेवढं घडेल तेवढं पुण्य आणि जेवढं निषिद्ध घडेल तेवढं पाप. जरा आणखीन एक वैशिष्ट्य सांगू. आता ही सगळी महाराज मंडळी पुढे आहेत. जसं माणसाला पाप हे त्रासदायक आहे की नाही, तसं माणसाला पुण्य सुद्धा त्रासदायकच आहे. लवकर पटणार नाही तुम्हाला. तुम्ही म्हणाल यांना बोलवलंय कशाला, तुम्ही म्हणाल असं, पण मी तुम्हाला त्याचं गमक सांगतो म्हणजे कळेल. काय आहे, जसं पाप अडकवतं का नाही माणसाला, तसं पुण्य सुद्धा अडकविणारच आहे.
पुण्य सुद्धा माणसाला अडकवतं, ते सोडत नाही, मोकळं करत नाही. मोकळं कोण करतं? पाप पुण्याच्या पलीकडे गेलेली स्थिती मोकळं करते. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. पाप पुण्य समसमान झाल्याशिवाय मनुष्य देह मिळत नाही किंवा जन्माला येता येत नाही. याचा अर्थ पाप आणि पुण्याची समसमान गोष्ट ठरलेलीच आहे. पाप जसं अडकवतं, पुण्य सुद्धा तसं अडकवतंच. ज्ञानोबारायांनी तर असं सांगितलंय, काही नाही, एक लोखंडाचा पिंजरा आहे आणि एक सोन्याचा पिंजरा आहे म्हटल्या. ज्ञानोबाराय बोलतात एक लोखंडाचा पिंजरा आहे, लोखंडाची साखळी आहे, आणि दुसरी सोन्याची साखळी आहे. सांगू, एका पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यात अडकवलं आणि एका पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यात अडकवलं ठेवलं. आणि मालक त्या सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाकडे गेला आणि त्या पोपटाला म्हणायला लागला, कसं काय वाटतंय तुला? का? कारण तुझा पिंजरा कशाचा आहे? सोन्याचा आहे. तू आनंदी असशील, सोन्याचा पिंजरा आहे. त्या पोपटाला, तुझ्या जाधभाईला मात्र पिंजरा कशाचा आहे? लोखंडाचा आहे. तो दुःखी आहे, पण तू आनंदी असशील. आणखीन काय तुला हवंय? त्या पोपटाने एकच वाक्य उच्चारलं. तो म्हटलं, फक्त याच्यातून बाहेर काढ, दुसरं काही नको. सोन्याचा पिंजरा असला तरी अडकलोय ना बाबा, अडकणं ठरलंय ना. सोन्याचा असो नाही तर लोखंडाचा असो, तसं पाप असो अथवा पुण्य असो अडकवत. महाराज सांगतात, पण जो महात्मा आहे, जो कर्मयोगी आहे, जो अग्निरूप झालेला आहे, त्याच्या ठिकाणी शरीराकडून घडलेल्या कर्मापासून पाप पुण्य जरी निर्माण झालं तरी त्याला ती लागत नाही. मग माझ्या मनात शंका येते. माझ्या मनातली शंका सांगतो तुम्हाला. माझ्या मनात एक प्रश्न असा येतो की ते पाप पुण्य जर महात्म्याकडून घडलेल्या कर्मापासून निर्माण होणारं पाप पुण्य महात्म्याला लागत नाही, मग ते पाप पुण्य जातं कुठं? शंका लक्षात आली का? बघा, प्रश्न अगोदर लक्षात आला का? पहा, प्रश्न लक्षात आला तर उत्तराकडे जातो, नाहीतर पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. काही नाही, द्वादशी सोडायचे, फार काय आपल्याला एवढं काय पडलंय. आता ह्याच्यानंतर हाय काय? द्वादशी सोडायचे, दुसरं काय आहे? त्यामुळे थोडंसं चालू द्या निवांत. माझा प्रश्न एवढाच आहे, महात्म्याच्या शरीराकडून घडलेलं जे कर्म आहे, पुन्हा एकदा वाक्य ऐका माझं. महात्मा म्हणत असताना अग्निरूप हे लावून घ्यायचं, ज्ञानरूप हे लावून घ्यायचं, कर्मयोगी हे लावून घ्यायचं, नैष्कर्म्य स्थिती हे लावून घ्यायचं. महात्म्याच्या घडलेल्या शरीराकडून निर्माण होणारं जे पापपुण्य आहे, ते पापपुण्य महात्म्याला लागत नाही. कशावरून? आम्ही झालो अग्निरूप लागो निधी, तुकोबाराय म्हणतात म्हणून. मग माझा प्रश्न असा आहे तुकोबारांच्या या वचनावर की लागत नाही म्हटल्यानंतर मग ते जातं कुठं? कुठं जातं सांगू तुम्हाला. ज्ञानोबारांचीच उत्तरं दोन्हीला देतो. ज्ञानोबाराय बोलतात ते पुण्य कुठं जातं आणि ज्ञानोबाराय बोलतात ते पाप कुठं जातं. ज्ञानोबाराय बोलतात महात्म्याच्या शरीराकडून निर्माण होणाऱ्या कर्मापासून निर्माण होणारं पाप पुण्य, त्याच्यातलं पुण्य कुठं जातं? त्या महात्म्याची जी नावं घेतात त्यांच्याकडे जातं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आणि पाप कुठं जातं? त्या महात्म्याची जी निंदा करतात त्याच्याकडे जातं. विषय संपला. असे काही पापे जाती निंदकापाशी. विठाला अशा कर्मस्थितीमध्ये असलेला जो महात्मा आहे, असं म्हणून जर महात्म्याचं वर्णन केलं तर सर्वसामान्य माणसाला ते लवकर कळेल असं सांगता येत नाही. कर्मयोगातून वर्णन केलेलं महात्म्याचं लवकर लक्षात येणार नाही. बरं ठीक आहे, ज्ञानयोगाचा विचार करा. ज्ञानयोगाचा विचार करायचा झाला तर पुन्हा तत्वज्ञानाचं पुष्कळ चर्चा येते. ज्ञान प्राप्त होण्याकरिताच लागणाऱ्या साधनाचा विचार केला तर विवेक, वैराग्य, शमदमादेशितक संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन हे घडल्यानंतर मग शुभेच्या विचारणा, तनुमानसा, सत्वपती, असंशक्ती, पदार्थ, भावनी आणि तुर्यगा या सप्त भूमिकेपर्यंत गेलेला जो महात्मा आहे, तो महात्मा एका विशिष्ट भूमिकेमध्ये असतो. तो महात्म्याची स्थिती काय आहे हे कळायचं असेल तर आता हरी बाहेर हरी ही स्थिती त्याची झालेली असते. किंवा जरा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर विष्णुमय जग, वैष्णवाचा किंवा जनीवनी अवघाती वासनेचा पुसावा अशी स्थिती त्याची झालेली असते. असा महात्मा म्हणून सांगावा तरी सर्वसामान्यांना कळणार नाही. कर्मयोगातून सांगायला गेलो तर लक्षात येणार नाही, ज्ञानयोगातून सांगायला गेलो तर लक्षात येणार नाही. आणि मला असं वाटतं अशा कर्मयोगातल्या महात्म्याचं किंवा ज्ञानयोगातल्या महात्म्याचं वर्णन ऐकूनच एक सामान्य मनुष्य तुकोबारांकडे गेला असेल आणि तुकोबारांना म्हणत असेल की महाराज, संत कुणाला म्हणावं? ज्ञानेश्वरी सांगते आम्हाला नैष्कर्म्य स्थितीला जो गेला त्यांना संत म्हणा. ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली त्यांना संत म्हणा. पण आमच्यासारख्यांना ते लवकर लक्षात येईना, आमच्यासारख्यांना ते लक्षात येईना. आणि म्हणून तुमच्या मुखातून आम्ही अनेकदा ऐकलं की संतांचा संग देई,
संतांचा सहवास लाभावा, संतांच्या संगतीत राहावं, असं तुम्ही कित्येकदा आम्हाला सांगता. संत संग देई सदा. कित्येकदा तुम्ही देवाकडे मागणी करताना ही केली, अखंड जया तुझी प्रीती मज देता संगती, कित्येकदा तुम्ही बोलला. पण अशा संतांची संग देई असं जरी तुम्ही म्हणत असला तरी कोणत्या संतांची, कोणत्या संतांची? नैष्कर्मी स्थितीतले संत म्हटलं तर आमच्या सारख्याला लवकर ते कळणार नाही. ज्ञान योगाने असलेले संत म्हणावं तर आमच्या सारख्याला ते लवकर भेटणार नाही. असे संत भेटतील असं वाटतं का? मी तुम्हाला श्लोक सांगतो. शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. किंवा दुसरं सांगू, बहु अवघड, बस एवढ्यावरनं कळून जाईल. आणि हे बहु अवघड किती अवघड करण्याकरिता दुसरं प्रमाण देतो. चंद्रामृत सुके सेववीर असता जाता रवी तरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परित्या साधूची भैटी न होईल गा बहु अवघड आहे संत भेटी. हे बहु करण्याकरता हे तिकडे प्रमाण लावा म्हणजे कळेल. इतकं सगळं अवघड आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगितलं. आमच्या सारख्यांना ते कसं कळेल, आमच्या सारख्याला ते कसं जमेल? महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. नीट ऐका. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे बघ, मला माहित आहे तू भरपूर अभ्यास करून माझ्याकडे आलाय, पण एवढा अभ्यास करूनही तुला काहीच कळालं नाही. हेही कळालं मला. काही काही लोकांचा अभ्यास भरपूर झालेला असतो पण त्याला काही कळालं नसतं. बघा तुम्ही, काय विचारसागर झाला, वृत्ती प्रभाकर झाला, पंचदशी झाली, ब्रह्मसूत्र झालं, सगळं झालं, पण याला काहीच कळालं नाही. काही काहीचा अभ्यास खूप झालेला असतो पण तरी त्याच्यातलं सार कळालेलं नसतं. म्हणजे गुरुजी सांगायचे, अभ्यास किती आहे याच्यापेक्षा सुद्धा त्याच्यातला सिद्धांत काय आहे हे कळायला पाहिजे. तुम्हाला सांगू, ग्रंथ सोडवत असताना त्या ग्रंथाचा सिद्धांत काय आहे हा लक्षात आला पाहिजे. नेमकं सिद्धांत काय आहे, कोणती? आता ते पांक्त ग्रंथ सोडवणं महाराज आहेत, आकाश महाराज आहेत, यांना माहित आहे. पांक्त ग्रंथ जे असतात का, म्हणजे विचारसागर असेल, पंचदशी असेल, हे पांक्त ग्रंथ आहे. आणि हे सोडवताना काय करावं लागतं? प्रत्येक ओळ पाहावी लागते. ते पांक्त ग्रंथ सोडवताना तर असं आहे, आता महाराजांना माहिती आहे, आम्ही चातुर्मासामध्ये पाठ घ्यायचो. विचारसागर सोडवताना त्याच्यातला एक शब्द जरी नाही सुटला तरी अख्खी ओळ लागत नाही. मग एक शब्द जरी नाही सुटला ना, अख्खी ओळ लागत नाही, मग तो शब्द सोडवावा लागतो. पांक्त ग्रंथ सोडवताना इतका सगळा अभ्यास करावा लागतो. परंतु हे सगळं करत असताना त्याच्यातला मूळ गाभा काय आहे तेवढा मात्र कळायला पाहिजे. नेमकं त्या हेडिंगचा अर्थ काय आहे हे कळालं पाहिजे. त्या पॅरेग्राफचा नेमकं सार काय आहे हे कळालं पाहिजे. त्या माणसाचा एवढा अभ्यास झालाय, कर्मयोगी असलेले संत, ज्ञानयोगी असलेले संत, अष्टांग योगी असलेले संत, इतकं सगळं कळूनही त्याला मात्र संत आणखी कळाले नाहीत. हे जेव्हा तुकोबारांच्या लक्षात आलं तेव्हा तुकोबारांनी सांगितलं, हे बघ, ती जे तू आत्तापर्यंत जे काही मांडलं की नाही माझ्यासमोर, ज्ञानेश्वरीतला कर्मयोग मांडला, ज्ञानेश्वरीतला ज्ञानयोग मांडला, किंवा योगशास्त्रातला अष्टांग योग मांडला, ते जरा सगळं बाजूला ठेव. महाराज सांगतात ते सगळं जरा बाजूला ठेव, मी तुला सांगतो तेवढं ऐक नीट. म्हटले काय? संत कुणाला म्हणायचं, भक्त कुणाला म्हणायचं, याचं एक सोपं उत्तर देतो तुला. ते म्हटले काय? काही नाही म्हटले. सोपं उत्तर एवढंच आहे की ज्याचे आई वडील धन्य आहेत ना तो संत आहे. ज्याचे माता पिता धन्य आहेत ना तो संत आहे. ज्याचे माता पिता कृतार्थ आहेत ना तो संत आहे. ज्याच्या माता पित्याच्या मुखातून भाषा सार्थकतेची येते ना ते संत आहे. जरा नीट ऐका, हे बोलणं तुमच्या माझ्या लागी आहे, तुमच्या माझ्या रोजच्या जीवनाला उपयोगी पडणारं बोलणं आहे. आई वडिलाची धन्यता जी असेल, आई वडिलांनी ज्यावेळेस अंतःकरणातून भावना प्रगट केली की बस आमचं जीवन धन्य झालं, मुलाच्या संबंधाने अंतःकरणातली भावना ज्यावेळेस धन्य म्हणून येते, ज्या मुलाने त्यांना अंतःकरणातल्या धन्य या भावनेपर्यंत पोहोच केलं, तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो संत आहे, तो भक्त आहे, तो साधक आहे. त्याच्याबद्दल दुसरे शब्द आणायची गरज नाही. प्रश्न माझा याच्यावर फार पुष्कळ प्रश्न आहेत माझ्या अंतःकरणातले. माता पित्याच्या मुखातून धन्य, जरा आणखीन पुढे बोलू. हे जे धन्य शब्द आलाय की नाही या अभंगामध्ये, माता पित्याच्या मुखातून आलेला धन्य हा अंतःकरणातून धन्य शब्द असला तर बरा आहे. नाहीतर काही काही वेळेस आम्हाला घरी घेऊन जातात, घरी घेऊन गेल्यानंतर त्यांचं पोरग त्या आई वडिलाला अगोदरच सांगतं, हे बघ महाराजा पुढे काही सांगायचं नाही, बरं आहे म्हणायचं. हे बघा त्या आईला दाब देतो, बरं आहे म्हणायचं, काही सांगायची नाही, तक्रार सांगायची नाही, काही सांगायचं नाही. मग आम्ही गेल्या गेल्या आपलं विचारत असतो त्या आई वडिलांना कसं काय चाललंय, मग ते लगेच म्हणतात बरं आहे. ते लगेच त्याच्या पुढचा आई बोलते, महाराज मुलगा फार चांगला सांभाळतो, तिला माहित आहे, असं नाही म्हटलं तर संध्याकाळचं जीवन देत नाही, त्याच्यापेक्षा म्हटलेलं बरं. या म्हणण्याला काही अर्थ नाही, या बोलण्याला काही अर्थ नाही. ही धन्यता खऱ्या अर्थाची धन्यता नाही. माता पित्याच्या मी जरा थोडंसं धाडस करून बोलतो, आम्ही किती सत्ता कमविली
आणि आम्ही किती संपत्ती कमविली याच्यावर धन्यता अवलंबून नाही, याच्यावर धन्यता अवलंबून नाही. आमचे गुरुजी एक वाक्य असं सांगायचे, सत्ता आली की संपत्ती येईल, संपत्ती आली की सत्ता येईल, पण सत्ता आणि संपत्ती दोन्ही आली तरी धन्यता येईल असं सांगता येत नाही, तरी धन्यता येईल असं सांगता येत नाही. एखाद्या वेळेस सत्तेने संपत्ती आणता येईल, काही नव्हतं हो, पद मिळाल्यापासून मोठा झाला म्हणजे संपत्ती आली. एखाद्या वेळेस संपत्तीने सत्ता आणता येईल, येतच नव्हता हो पण पैशाच्या जोरावर आला म्हणता येईल, दोन्ही करता येईल आपल्याला. पण सत्ता आणि संपत्ती दोन्ही आलं तरी तो धन्य झाला असं मात्र अजिबात होत नाही. ती धन्यता ही मुखातली धन्यता उपयोगीचीच नाही, ती अंतःकरणातली धन्यता पाहिजे. पंचदशीकारांनी एक श्लोक सांगितला, पंचदशीकारांनी एक श्लोक असा सांगितलाय, धन्य होम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्य होम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. ही खऱ्या अर्थाची धन्यता आहे. आणि त्यामुळे माता पित्याच्या अंतःकरणातून येणारी जी धन्यता आहे, ती धन्यता ज्या मुलाच्या संबंधाने आली ते संत आहेत. मग त्या माणसाला लगेच उत्सुकतेने पुढला प्रश्न निर्माण झाला, का हो माता पित्याची धन्यता कशावर अवलंबून आहे? त्या मुलाने किती पैसा कमवला म्हणजे माता पिता धन्य म्हणतील, त्या मुलाने किती सत्ता कमविली म्हणजे माता पिता धन्य म्हणतील, त्या मुलाने असं काय कमवावं लागेल की जेणेकरून माता पिता धन्य म्हणतील. त्यावेळेस तुकोबारांनी सांगितलं, माता पित्याची धन्यता ही एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, अभंगाचं पहिलं चरण. आपली अहिता आपली अहिता जो आते दाखवता, आपली अहिता आपली अहिता जो आते दाखवता, विचार आपण ऐकला तर, धन्य माता पिता तयाचिया, तयाचिया माता पिता धन्य कोणाचिया, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, तयाचिया माता पिता धन्य जो आपुलिया हिता असे जागता. विठ्ठल विठ्ठल. प्रश्न असा आहे की हे आपुलिया हिता जो असे जागता म्हणजे नेमकं काय? हिताला जागा असणं म्हणजे नेमकं काय? इथला आपुलिया शब्दाचा अर्थ काय, हिता शब्दाचा अर्थ काय, जागा शब्दाचा अर्थ काय, मुळात हित हित या शब्दाची व्याख्या तरी काय? हित म्हणायचं तरी कशाला?
आपण ज्या सामान्य माणसाने हिताची केलेली व्याख्या तीच हिताची व्याख्या तुकोबाराने इथं अभिप्रेत आहे का? हिताची नेमकी व्याख्या काय करायची? मी आपल्याला तत्वज्ञानाने केलेली हिताची व्याख्या सांगून पुढे जातो, नीट ऐका. तत्वज्ञान आम्हाला असं सांगतं, स्वस्वतादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा हितम आणि स्वपरतादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा अनहितम. स्वतःच्या ठिकाणी भगवंताचं ग्रहण करणं याला खऱ्या अर्थ हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन. चिंतन करून या मन शुद्ध भावे. स्वतादात्म्यपन्नम शास्त्र आम्हाला जे सांगतं ते महाराजांनी अगदी सोप्या भाषेमध्ये हे प्रमाण देऊन टाकलं. काही काही वेळेस विषयाला अनुसरून प्रमाण देणं म्हणतात ना, ते याला म्हणतात विषयाला अनुसरून प्रमाण. कधी कधी शब्द ऐकून प्रमाण दिली जातात, शब्द ऐकून नाही, भाव पाहून प्रमाण दिले पाहिजे. महाराजांनी अगदी योग्य प्रमाण दिलं. इथं ते करावे काय, शेलेकरी असे असावे. नाहीतर बऱ्याचदा आम्हाला अशी शेलेकरी भेटतात, आम्हाला म्हणावं लागतंय आले पहिलं चरण आता तरी म्हणा, असं म्हणावं. त्याचं लक्ष नसतं आमच्याकडे, काय चाललंय काय चाललंय काही नाही, ऐकणार असतो तो. हित ते करावे देवाचे चिंतन. महाराज सांगतात करोनिया मन शुद्ध भावे. ही भाषा जर डोळ्यासमोर घेतली तर खऱ्या हिताची व्याख्या आपल्या लक्षात येईल. महाराज सांगतात या हिताला जो जागता आहे, जागता आहे या शब्दाचा अर्थ आहे अखंड त्याच्याविषयी अनुसंधान आहे, अखंड त्याच्याविषयी जागृती आहे, किंवा अखंड त्या हिताच्या दृष्टीने त्याचा प्रयत्न चाललेला आहे. असे अनेक अर्थ जागता शब्दाचे घ्या. हे हित चार पद्धतीने सांगितलं, तत्वज्ञानाने चार पद्धतीने सांगितलं. थोडे शब्द जरा कठीण आहेत, पण शब्द असे सांगितले. देह विस्मृती रूपी तत्वहित एक, ज्ञानाका बंध निवर्तक रूपी तत्वहित दोन, ज्ञानाकार रूपी तत्वहित तीन आणि स्वस्वरूपावस्थान रूपी तत्वहित चार. अशा चार भाषा सांगितल्या हिताच्या संबंधाने. एक देह विस्मृती रूपी तत्वहित, दोन बंध निवर्तक रूपी तत्वहित, तीन ज्ञानाकार रूपी तत्वहित आणि चार स्वस्वरूपावस्थान रूपी तत्वहित. मी आपल्याला त्याचे छोटे छोटे अर्थ सांगतो, ऐका. पहिला हिताचा प्रकार सांगताना शास्त्र आम्हाला असं सांगतं, देह विस्मृती रूपी तत्वहित. देहाचा विसर पडणं हे मानवी जीवनातलं एक पद्धतीचं हितच आहे आणि या हिताशी जो जागा आहे धन्य माता पिता तयांशी, असा सरळ अर्थ करा. देहाचा विसर पडणं. आता प्रश्न पडतो, हे देहाचा विसर पडणं म्हणजे नेमकं काय? देहाचा विसर कशाने पडेल आणि देहाचा विसर पडणं म्हणजे किती काळ पडावा म्हणजे देहाचा विसर पडणं म्हणता येईल? नेमकं देह म्हणजेच काय आणि त्या देहाचा विसर पडणं म्हणजे नेमकं काय याचा विचार करायचा झाला तर महाराजांच्या प्रार्थना सुद्धा अशाच आहेत. देहाचा विसर देवाताईचा करी उपकार, देवाताईचा करी उपकार, देहाचा विसर पाडी पद, देहाचा विसर पाडी पद. देहाचा विसर पाडी मज. ही महाराजांची प्रार्थना किती गोड आहे पहा. का? कारण ज्या देहाला मी देह असं म्हणायला लागलो तिथं तिथं दुःखाचा जन्म झाला, तिथं तिथं दुःखाचा आरंभ झाला. त्यामुळे देवा माझ्यावर उपकार करायचा असेल तर एवढाच कर, देहाचा विसर पाडी मज. जरा पुढे आणखीन बोलायचं झालं तर महाराज सांगतात, आता देह देह म्हणून मी राहिलो, देह नव्हे मी हे सरे सरे उरनाव रे विठ्ठल, किंवा देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठल. ज्ञानोबा काय बोलतात ऐका नीट. तै शरीर भावना सती
इंद्रिय विषय विसरती जे प्रगट होय. ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचा विचार करताना असं सांगतात, शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. आता देहाच्या संबंधाने मी देह अशी भावना राहिली नाही. देह जावो आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आता त्याच्या संबंधाने आसक्ती राहिली नाही. तो असला काय आणि नसला काय याच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. ज्याला आत्मतत्वाची जागृती झालेली असते त्याला देहाच्या संबंधाने कोणतंही ममत्व शिल्लक राहिलेलं नसतं. रामायणामध्ये आता पुष्कळ चर्चा आहेत भरपूर, पण रामायणातला एक दाखला देऊन पुढे जातो. नाथ महाराजांच्याही चरित्रात एक दाखला आहे आणि रामायणातही एक दाखला आहे. रामायणामध्ये एक दाखला असा आहे, माहीत असलेला विषय आहे. ते वाली मेला आणि तारा रडायला लागली. जिथं रामायणात प्रसंग आहे तिथं घेऊन जातो. मला सगळं रामायण सांगण्याकरता आत्ता वेळ नाही. वाली गेल्यानंतर ती तारा रडायला लागली. रडताना तिच्या मुखातून शब्द असे यायला लागले, हे रामा, तू माझ्यावर अन्यायच केलास. माझ्या जीवनामध्ये दुःख तुझ्यामुळं आलंय. नव्हे नव्हे, माझ्या जीवनामध्ये जे दुःख झालं ते दुःख तू मला भोगायला लावतोयस. तू माझ्यावर फार मोठा अन्याय केला. रामप्रभूंना कळे ना, मी या बाईला एका शब्दाने बोललो नाही, ही का मला एवढं बोलायला लागली. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अगं तारे झाले तरी काय. तारेने पुढलं शब्द वापरला, मला वाली गेल्याचं दुःख नाही, पण तू माझ्यावर केलेला जो अन्याय आहे त्याचं जास्त दुःख आहे. मग तर रामाला काहीच कळेना. रामप्रभू म्हणायला लागले, मला तुझं बोलणं कळेना. उगी गमतीने बोलू, एका बाईचं बोलणं रामाला कळालं नाही. जाऊ दे आता, मला पुढचं बोलायला लावू नका. काय आपली गत आहे महाराज, कळालं नाही. प्रभू रामचंद्राने अक्षरशः थोडासा माघार घेतली आणि सांगितलं, तारे या प्रश्नाचं उत्तर मी देईल न देईल, पण प्रश्न तरी नीट सांग मला. मला कळे ना म्हटले, तू काय बोलतेस ते. तेव्हा जे तारेने उत्तर दिलं, त्या प्रश्नाचा भाव सांगितला, तो नीट ऐका. तारेने सांगितलं, प्रभू, स्त्रीच्या जीवनामध्ये वैधव्य येणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि माझ्या जीवनामध्ये जे वैधव्याचं दुःख आलं ते तुमच्यामुळे आलं. तुम्ही माझ्या जीवनामध्ये हे दुःख टाकलं. मला माहित नाही तुमचं आणि वालीचं काय वैर होतं, मला माहित नाही. तुम्ही त्याला का मारलं मला माहित नाही. मागून का बाण मारला आणि आडून का गेला याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला आता ते सगळं रामायण म्हणून म्हटलं की काही गोष्टी फक्त सुतवाच करायच्या असतात, ते सगळं सांगायचं नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची, आणि सगळं सांगितलं की पुढल्या वर्षी तुम्ही ऐकणार नाही म्हणून सांगायचं. त्यामुळे थोडंच सांगतो, तुम्हाला माहित आहे काय बोलणार आहे मी ते. आणि मग मात्र प्रभू रामचंद्र ते तारा म्हणायला लागली, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तुमच्या त्या क्रियेमुळे, ऐका तारेचं बोलणं, तुम्ही केलेल्या या क्रियेमुळे मला दुःख झालं, माझ्यावर अन्याय झाला, म्हणून मी म्हणते की तुम्ही माझ्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख दिलं. माझा जो आरोप आहे तो तुमच्यावर त्याच्याकरिता आहे. प्रभू रामचंद्रांना सगळं कळालं. मग प्रभू रामचंद्रांनी जो प्रश्न विचारलाय तो खूप महत्वाचा आहे. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, तारे, पती गेला म्हणून तुझ्या जीवनात वैधव्य आलं, म्हणून तू दुःख झालं, म्हणून मी अन्याय केला, असं सगळं तुझं म्हणणं आहे ना. मला एक सांग म्हटले, तू तुझा पती कोणाला म्हणतेस? वालीच्या देहाला म्हणतेस का वालीच्या आत्म्याला म्हणतेस? इथं प्रश्न आहे. ही तत्वज्ञानाची चर्चा आहे. त्यामुळे रामायण काय आहे तर रामायण हे तत्वज्ञानाने भरलेला ग्रंथ आहे. रामायण हा तत्वज्ञानाने भरलेला ग्रंथ आहे. रामायणामध्ये प्रत्येक घटनेतून मानवी जीवनाला उपयोगी असं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. रामायण म्हणजे फक्त केवळ कथा नाहीये. रामायण म्हणजे ते काही कधी कधी ती पोती सांगणारी आणि वाचणारी असतात का, ते कधी कधी एखाद्या ओवीचा अर्थ सांगताना असं वाटायला लागतं की जणू काय हाच लंकेत गेलाय आता बघा. रामायण हे कुठलाही आविर्भाव करण्याचा ग्रंथ नाही. रामायण हा कोणताही मोठमोठी गोष्ट सांगण्याचा ग्रंथ नाही. रामायण याच्यामध्ये मनोरंजनाचा ग्रंथ नाही. रामायण, जरा माफी मागून बोलू, पैसे कमवण्याचा ग्रंथ नाही. रामायण हे मानवी जीवनाचं तत्वज्ञान आहे, मानवी जीवनाचं दिग्दर्शन आहे. मानवी जीवनाला उपयुक्त अशा पडेल अशा घटना ओतप्रोत भरलेला ग्रंथ आहे. प्रभू रामचंद्रांनी तारेला विचारलं, तू तुझा पती कोणाला म्हणतेस? वालीच्या देहाला का वालीच्या आत्म्याला? वालीच्या देहाला का वालीच्या आत्म्याला? जर आत्म्याला म्हणत असतील तर आत्मा कोणाचाच कधीच मरत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल तू दुःख करायचा प्रश्नच नाही. आणि देहाला म्हणत असतील तर देह तुझ्या समोर पडलाय, उचलून घेऊन जा, माझ्याशी का भांडायला लागली म्हटले. माझ्याशी भांडायचं काय संबंध आहे? देह समोर पडलेला आहे ना, उचलून घेऊन जा. वालीचा देहच म्हणत असतील तर देह समोर पडलेला आहे. देह या शब्दाचा विचार केला तर या देहाबद्दलची आसक्ती संपल्यानंतर ज्याची सुरुवात होते ते आत्मतत्व आहे.
ते आत्मतत्व आहे. आणि एकदा आत्मतत्वाची प्राप्ती झाली की मग देहासंबंधाने कोणत्याही पद्धतीची अपेक्षा राहत नाही. मी तुमच्या ऐकण्यातलं प्रमाण द्यायचं झालं तर प्रमाण देऊन जातो. ज्ञानोबारायांची ओवी तर मग दिलीच, पण ऐकण्यातला एक अभंग तुम्हाला सांगेल. विषयी विसर पण कधी अंगी ब्रह्मरस ठसावला. एकदा अंगी ब्रह्मरस ठसावला की मग त्या देहाच्या संबंधाने कोणत्याही रसाची अपेक्षा राहत नाही, त्या देहाच्या संबंधाने आसक्ती राहत नाही. देह जावो अथवा राहो अशी स्थिती होते. त्यामुळे ही देहाची स्मृती होणं हेच मानवी जीवनातलं खऱ्या अर्थाचं हित आहे. आणि या हिताला जो जागला धन्य माता पिता तयाची आहे. विठ्ठल आता गंमत अशी हे देहाचा विसर पडणं आहे का नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर देहाचा विसर पडणं वेगळं. आणि काही काही आमच्याकडे अशी असतात देहाचा विसर पडलेली की आपल्याला उचलून नेऊन घरी ठेवावी लागतात. बरोबर आहे. अशी काही देहाचा विसर पडलेली असतात, पण ती सामान्य माणसं आहेत. त्याच्याबद्दल मला आता विचार करायचाच नाही. पण ज्यांनी ब्रह्मज्ञानाचं प्राशन केलं, ज्याला ब्रह्मरसाची प्राप्ती झाली, तो जीव एका विशिष्ट अवस्थेमध्ये गेलेला असतो. अशा देहविस्मृती रूपी हिताला प्राप्त होणं याला म्हणा आपुल्या हिता जो असे जगता. एक हा पहिला प्रकार झाला. मला 4 प्रकार सांगायचे थे. दुसरा प्रकार बंध निवर्तक रूपी तत्वहित. तत्वज्ञानाने सांगितलं ज्याचं बंधन निघून गेलेलं आहे, कोणत्याही पद्धतीचं बंधन शिल्लक राहिलेलं नाही, अशा स्थितीमध्ये जो गेलेला आहे ना, याला बंध निवर्तक रूपी तत्वहित म्हणा. आता याच्यावर चर्चा पुष्कळ आहे. हे बंधन नेमकं कोणतं, खऱ्या अर्थाचं जीवाला बंधन आहे तरी नेमकं कोणतं. छोटे छोटे उत्तर देतो, ऐका. भावबंधन, भौतिक बंधन, व्यक्तबंधन, अव्यक्त बंधन, प्रिय बंधन, अप्रिय बंधन. या सगळ्याला मूळ कारण असलेलं बंधन म्हणजे अविद्येचं बंधन. याला मूळ कारण असलेलं बंधन म्हणजे मायेचं बंधन. याला मूळ कारण असलेलं बंधन म्हणजे अज्ञानाचं बंधन. हे जे अविद्येचं बंधन आहे, या अविद्येच्या बंधनामध्ये जो अडकला, मी सांगू आपल्याला गंमत काय आहे. माणसाला मिळवायची काही गरज नाही, फक्त आपल्या जवळच असलेल्या वस्तूच्या आणि आपल्यामध्ये जे बंधन आलंय तेवढं बंधन काढायची गरज आहे. तुम्हाला नाही कळणार, मी तुम्हाला उत्तरं देतो. मी 2 दृष्टांत देतो, एक व्यवहारातला देतो आणि एक रामायणातला देतो. म्हणजे कडे माझा मुद्दा असा आहे, माणसाने मिळवायचं काहीच गरज नाही. हो, मिळवायचं नाही, मिळवायची आवश्यकता नाही. परमात्मा भेटला हे म्हणणंच तत्वज्ञानाला मान्य नाही. पटलंय का बघा. देव मला भेटला हे म्हणणंच तत्वज्ञानाला मान्य नाही. का ते तत्वज्ञान असं सांगतं, देव भेटला असं जर तू आता म्हणत असशील तर तो भेटला नव्हता असं तुला म्हणायचंय का अगोदर. तो भेटला नव्हता असं म्हणायचंय का. तो भेटला नाही अशी जागाच नाही, तो नाही अशी जागाच नाही. त्यामुळे भेटला नाही असं म्हणायचा प्रश्नच नाही. तो नित्य तुला दिलं प्रमाण काहीतरी तुम्ही द्या. त्या तुम्हाला वाटलं तर बोलत जावा, काही हरकत नाही. तुम्ही आम्ही खेळी मिळू, मला काही अडचण येत नाही. उलट मला बरं वाटतं, काही अडचण नाही. देव भेटला नाही असातला भाग नाही, तो नित्यच आहे, तो बरोबरच आहे, तो कायम बरोबर आहे, तो कायम सहवासामध्ये आहे. मग आतापर्यंत तुला भेटला नाही असं वाटायला कारण काय. त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये येणारी जी काही अडचण आहे, जो काही प्रतिबंध आहे, तो प्रतिबंध काढायचा प्रयत्न करायचा आहे. देव भेटायचा प्रयत्न करायची गरज असते. त्याचा प्रतिबंध जाऊ द्या. उदाहरणं देतो, 2-3 उदाहरणं देतो. हे पटल्याशिवाय सोडतच नाही, सांगतो तुम्हाला. देतो उदाहरण, काय हरकत नाही. चातुर्मास झालाच नाही यंदा, त्याच्यापेक्षा हेच चाललंय म्हणायला हरकत नाही, काय अडचण नाही. वेदांतातला जरी विचार असला, ते घटाकाश आणि महाकाशाचं उदाहरण आपल्याला वेदांतांनी दिलं. उदाहरण सोपं आहे. घटाकाश आणि महाकाश. घट असतो, घट आहे, मग बोललोय आपण मडक्याबद्दल, ते घट आहे. त्या घटामध्ये असलेलं जे आकाश आहे त्याला काय म्हटलं जातं, घटाकाश. घटात असलेलं आकाश जे आहे त्याला काय म्हणतात, घटाकाश. आणि घटाच्या बाहेर असलेलं जे आकाश आहे त्याला म्हटलं जातं महाकाश. आता नीट ऐका. ज्यावेळेस हे घट फोडला जातो त्यावेळेस असं झालं का, घटात असलेलं आकाश बाहेरच्या आकाशात जाऊन मिसळलं म्हणता येईल का, म्हणता येईल का. नाही. का म्हणता येत नाही. अरे बाबा, बाहेरचं ना आतलं दोन्ही आकाश एकच आहे. मग नाव काय याला घटाकाश आलं, या घट नावाच्या उपाधीमुळे. तुम्ही घट नावाची उपाधी मांडली ना, त्याच्यामुळे तुम्हाला हे आकाश आणि ते आकाश एक करायची गरज नाही, ते एकच आहे. फक्त जे 2 ज्याच्यामुळे वाटत होतं ते बाजूला काढायचं आहे, तोच घट बाजूला काढायचा आहे. जाऊ द्या. दुसरा देतो. तहान लागली, पाणी पिण्याकरता गेलो आपण. विहिरीच्या काठावर पाणी पिण्याकरता गेलो आणि त्या पाण्यावर सगळं शेवाळ आहे, सगळं शेवाळ आहे. आणि मग मात्र आपण म्हणायला लागलो, अहो पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही, कसं पाणी मिळणार, कसं पाणी मिळणार. तिथलाच एक म्हातारा माणूस कडेला बसलेला होता. तो म्हटला कसं मिळणार म्हणजे वेड्यासारखं काय करतो, त्याच्यावरचं शेवाळ बाजूला काढ.
शेवाळा बाजूला काढ, तुला पाणीच मिळणार आहे. शेवाळ बाजूला काढल्यानंतर पाणी मला भेटलं म्हणायची गरजच नाही, कारण पाणी तिथंच होतं. मग याच्यामध्ये त्याच्यामध्ये अडचण कशाची होती? शेवाळ्याची. ते शेवाळ प्रयत्न कशाचा आहे? पाणी मिळवण्याचा प्रयत्न नाही, पाण्यावर असलेलं शेवाळ काढण्याचा प्रयत्न आहे. तसं परमात्मा मिळवण्याकरता प्रयत्न करायचा नाही, परमात्म्याच्या आणि आपल्यामध्ये असलेलं अविद्येचं बंधन तोडायचा प्रयत्न आहे. विठ्ठल आलाय तेवढं सांगतो. रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये कुठं विषय आलाय तेवढा सांगतो. ज्यावेळेस दशरथ आणि सुमंताला रामाला बोलवायला पाठवलं, सुमंत ज्यावेळेस रामाला बोलवायला जात असताना त्या रामाला भेटायला जाताना त्यांनी काय काय सोडलं याची वर्णन भावार्थ रामायणामध्ये. काय काय सोडले याची वर्णन आहेत. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामरे दुसरे द्वारी, साधन सामुग्री तिसरे द्वारी पैरागे, चौथे द्वारी सांडित अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ. ह्या सगळ्या ओव्या जर तुम्ही वाचल्या तर लक्षात येईल की त्या सुमंताने पहिल्या दरवाज्यामध्ये रथ सोडला, दुसऱ्या दरवाज्यामध्ये छत्र चामर सोडली, तिसऱ्या दरवाज्यामध्ये वाहनं सोडली, चौथ्या दरवाज्यामध्ये अर्थ सोडला, पाचव्या दरवाज्यामध्ये स्वार्थ सोडला. हे सगळं टाकत तो सुमंत गेला आणि मग प्रभू रामचंद्रांची गाठ पडली. प्रभू रामचंद्रांची गाठ पडण्याकरिता आपल्यामध्ये येणाऱ्या आडव्या गोष्टी टाकाव्या लागतात, हा त्यातून निघालेला अर्थ आहे. त्यामुळे बंधन ज्या काळामध्ये तुटतं त्याच काळामध्ये परमात्म्याची प्राप्ती. नीट ऐका पुन्हा एकदा. ज्या काळामध्ये अज्ञानाचा नाश आहे त्याच काळामध्ये परमात्म्याचा साक्षात. वेगळा क्षण लागत नाही. ज्या काळामध्ये अज्ञानाचा नाश आहे त्याच काळामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार आहे. ज्या काळामध्ये आपल्या अंतःकरणातलं अज्ञान नष्ट होतं आणि ज्ञानोदय होतो त्याच काळामध्ये परमात्म्याची भेट आहे. ज्या काळामध्ये अज्ञानाची निवृत्ती आहे त्या काळामध्ये परमात्म्याची भेट आहे. त्यामुळे बंध निवर्तक रूपी तत्वहित म्हणजे आपल्या ठिकाणी येणारं बंधन. महाराजांचं प्रमाण द्यायचं झालं तर येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे, येणे तुटती बंधने, बंधने तुटती. त्याच्यामध्ये आमचे गुरुजी सांगायचे, अहो बंधने असती मग तुटती, बंधनेच नसती तर कशाने तुटती असं म्हणायचे. मग बंधन नाहीच खरं बघायला गेलं का म्हणायला लागला? महाराजांचं प्रमाण देतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझी. खरं तर बंधन नाही पण बळच मानायला लागला. मुक्त आहे परी हा शब्द फार महत्वाचा आहे. परी हा शब्द खूप महत्वाचा आहे. मी अनेकदा सांगत असतो, मराठी भाषेमध्ये एका वाक्यामध्ये दोन वाक्याच्या मध्ये जोडण्याकरिता जर पण शब्द आला तर पहिल्या वाक्याला अर्थ राहत नाही, दुसऱ्या वाक्याला अर्थ राहतो. पहिल्या वाक्याला अर्थ राहत नाही पण शब्द आला तर. नाही का कळालं? उदाहरण देतो. आपण एखाद्याला म्हणतो तुमच्या गावात जो मुलगा आहे का नाही त्या मुलाला मुलगी द्यायचा आम्ही विचार करतोय, कसं काय तुम्हाला वाटतंय? ज्याला विचारलं का नाही ती जी मधला माणूस असतो का नाही तो म्हणतो, हे बघा ज्या मुलाला तुम्ही मुलगी द्यायला निघालात का नाही त्या मुलाचा स्वभाव अतिशय चांगला आहे. गावात असा मुलगा चांगला भेटणार नाही. गावात काय घेऊन बसला, तालुक्यात चांगला एवढा मुलगा भेटणार नाही. त्या मुलासारखा मुलगा अख्ख्या जिल्ह्यात नाही. पण आली का अडचण पुढली लक्षात तुमच्या? तो मुलीचा बाप म्हणतो पुढं काय सांगा की नाही तुम्ही मुलगी द्यायला लागलात ना खुशाल द्या. अहो ते जाऊ द्या हो, पण म्हटलात ना तो जो मधला असतो तो म्हणतो, हे बघा तुम्ही विचारू नये आम्ही सांगू नये. मधले फार गमतीचे, तिकडचे बी ना आमच्याकडले बी सगळीकडलाच आता अवघड झालाय. ते मधला उगीच तुम्ही विचारू नये आम्ही सांगू नये. पण असा शब्द आला की पहिल्या वाक्याला महत्व राहिलेलं आहे. या मुलाचा स्वभाव फार चांगला आहे पण असं म्हटलं की स्वभाव चांगला आहे या वाक्याला महत्व येत नाही. पणच्या पुढं काय वाक्य देईल त्या वाक्याला महत्व येईल. 40 खोल्यांचा वाडा आहे, 40 खोल्यांचा वाडा आहे पण 38 खोल्या कुळात आहे. काय उपयोग आहे का? 40 खोल्यांचा वाडा आहे म्हणण्यामध्ये त्या 40 खोल्याचा वाडा याला महत्व येत नाही. पण शब्द आला की पहिलं महत्व येत नाही. मुक्त आहे पण बळे झाला बद्ध. मला सांगतात खरं तर हा मुक्तच आहे पण बळच बंधन मानायला लागला. हे मानायला लागलेलं जे बंधन ज्या क्षणाला निघून जातं त्या बंधनाविषयी निवृत्तीविषयी जो जागा आहे त्याला म्हणा आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. दोन गोष्टी झाल्या. तिसरा मुद्दा सांगतो, ज्ञानाकार रूपी तत्व हे.
म्हणजे ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, म्हणजेच मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर ज्याला मिळालं, या ज्ञानाने जो युक्त झाला, अशी स्थिती ज्याच्याकडे झाली, त्याला म्हणा आपुलिया हिता जो असे जागता माता पिता तयाची या. आणि शेवटचा चौथा मुद्दा सांगतो, स्वस्वरूपावस्थान रूपी तत्वहित, म्हणजे आत हरी बाहेर हरी, सगळीकडे परमात्म दर्शन ज्या क्षणाला त्याला घडतं, अशी स्थिती ज्याच्याकडे येते, त्याला म्हणा आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. विठोबा धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठाला विठाला विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत आपण करून आलो. राहिले तीनही चरण फक्त लावून देतो थोडक्या वेळामध्ये. माझी वेळ संपत आली मला माहित आहे, पण तरी त्याचे भाव फक्त सांगून थांबतो. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. महाराज सांगतात त्याचे आई वडील धन्य आहेत की ज्याला हिताची जागृती झालेली आहे. आता हिताची जागृती झाली, त्यांचे माता पिता धन्य आहेत. हे सांगत असताना ती हिताची जागृती कशाने होणार आहे, ही हिताची मुलाच्या ठिकाणी जागृती कशाने होणार, असा जर प्रश्न विचारला तर त्या मुलाच्या मनामध्ये जोपर्यंत सात्विकता येत नाही तोपर्यंत हिताविषयी जागा होत नाही. त्या मुलाच्या मनामध्ये सात्विकता येत नाही तोपर्यंत तो जागा होत नाही. आणि ती सात्विकता येण्याच्या दृष्टीने महाराजांची भाषा आहे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळामध्ये कन्या आणि पुत्र हे दोन्ही शब्द खूप महत्वाचे वापरले. याच्यातही अनेक कीर्तनकार सांगतात, पहा उच्चार करताना कन्या हा शब्द पहिल्यांदा आहे आणि नंतर पुत्र हा शब्द वापरलेला आहे. मुलगा आणि मुली याच्यामध्ये जरी भेद करू नये अशी जरी आत्ताची समाज व्यवस्था आम्हाला सांगत असली तरी अंतःकरणातून जर प्रेमाचा ओलावा पाहिला तर मुलीच्या ठिकाणी असणारा ओलावा हा मुलापेक्षा कैक पटीने जास्त असतो. असता आपल्याला अनुभवाला येतं. सांगायचं काय म्हणायची गरज नाही, अनुभवाला येतं. आणि त्या दृष्टीने महाराजांचे शब्द असतील की कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. कन्या आणि पुत्र जर सात्विक असतील तर ते खऱ्या अर्थाने हिताविषयी जागे राहणार आहेत. आणि अशाचाच हरिक म्हणजे कौतुक देवाला वाटतं. तयाचा हरिक, हरिक या शब्दाचा अर्थ कौतुक, कौतुक देवाला वाटेल. इथं सात्विक शब्द खूप महत्वाचा आहे बरं. हा सात्विक शब्द खूप महत्वाचा आहे. काही काही ठिकाणी सात्विक हे मुलाचं नाव ठेवलं जातं. काही आता बघा तुम्ही नवीन पद्धतीत सात्विक असं मुलाचं नाव ठेवलं जातं. काही मुलाची नावं जरी तशी असतील तरी ती तशीच असतात अशातला भाग, म्हणजे ती तशीच असतात अशातला भाग नाही. म्हणजे बऱ्याचदा ज्याचं नाव तुकाराम आहे त्याला जर उचलून आणावं लागत असेल तर नाव ठेवून उपयोग काय आहे महाराज, तसं असतंच अशातला भाग नाही. त्यामुळे नाव आणि नावाचे अर्थ याची स्वतंत्र चर्चा आहे. पण सात्विक इथला जो अर्थ हा शब्द आहे ना तो गुणाच्या दृष्टीने आहे. महाराज सांगतात ज्याच्या मनामध्ये सत्वगुणाची वृद्धी झालेली आहे असा जो कोणी असेल ती कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. ती सत्वगुणाची वृद्धी होणं याला खऱ्या अर्थाने सात्विक म्हटलं जातं. तयाचा हरिक वाटे देवा. मग प्रश्न पडतो, अहो हिताविषयी जागा होण्याकरिता कशाची गरज आहे, सत्वगुणाची. पण हा सत्वगुण कशाने वाढेल, सत्वगुण मनामध्ये कशाने वाढेल. तुकोबारांनी सांगितलं फार काही त्याच्याकरता करायची गरज नाही. एक करा, काय, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, त्यांनी सत्वगुण वाढेल म्हटले. सत्वगुण वाढण्याची माध्यमच हित आहे. काय करा, एक श्रवण करा आणि दुसरी गोष्ट चिंतन करा. श्रवणाने आणि चिंतनाने सत्वगुण वाढत असतो. का ऐकायचं आणि ऐकलेल्याचं का चिंतन करायचं, तर त्याचं एकच कारण आहे, मनातला सत्वगुण वाढावा याच्याकरिता करायचं. गीता भागवत करीती श्रवण. बरं, ऐकण्याकरता सुद्धा दोन ग्रंथ ठेवले, गीता आणि भागवत. आमचे वडील गुरुवर दादा सांगत असतात गीता आणि भागवत असे दोनच ग्रंथ का ठेवले. याचं साधं उत्तर आहे, गीता कसं जगावं हे शिकविते आणि भागवत कसं मरावं हे शिकवितं. संपलं. एवढं एकच कारण आहे. गीता कसं जगावं हे शिकविते. तुम्ही गीता ऐका, गीता वाचा. योगायोगाने कालच गीता जयंती झालेली आहे.
मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे गीता जयंतीचा उत्सव देशभर साजरा केला जातो. गीतेतलं तत्वज्ञान हे मानवी जीवनाला उपयुक्त अशा पद्धतीचं तत्वज्ञान आहे. मानवी जीवनाला योग्य वाटेने घेऊन जाणारं तत्वज्ञान आहे. गीतेमध्ये काही नाही अशातला भाग नाही. जे सगळं तत्वज्ञान पाहिजे ते गीतेमध्ये आपल्याला दाखविलं जातं. त्यामुळे गीता हा ग्रंथ मानवी जीवनाचा उच्च कोटीचा ग्रंथ सांगितला जातो. स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण दिलं जातं. काही नाही म्हणे, ते परदेशात गेले सर्व धर्म परिषदेकरिता. तिथं सगळ्या धर्माचे मंडळी आलेली होती, धर्मग्रंथ घेऊन आलेली होती. तिथल्या अमेरिकन ऑफिसरनी स्वामीजींना विचारलं, तुम्ही कोणत्या धर्माकडून आलात? हिंदू धर्माकडून. काय तुमचा धर्मग्रंथ आहे? गीता हा धर्मग्रंथ आहे. तो गीता त्यांच्याकडे दिली. 700 श्लोकाची, किती लहान आहे. तुम्ही गीता प्रेसची गीता बघितली तर एवढं छोटंसंच पुस्तक वाटेल तुम्हाला, खिशात घालून घेऊन जाता येईल एवढं छोटंसं वाटेल. पण सगळ्या धर्माचं तत्वज्ञान जिथं थांबतं आणि त्यानंतर ज्या धर्माचं तत्वज्ञान चालू होतं तो गीता ग्रंथ आहे. त्यामुळे सगळ्या धर्माचं सार तिथं आपल्याला दिसून येईल. ते गीता ग्रंथ आहे. त्या अमेरिकन ऑफिसरला वाटायला लागलं की या भगव्या कपड्यातल्या माणसाची थोडी चेष्टा करू. म्हणजे कपड्यावाल्या माणसाची चेष्टा करायची पद्धत तेव्हापासून आहे, आत्ताची नाही. आता बघा तुम्ही, एखाद्याने धोतर घातलेला असेल, फेटा असेल, टोपी असेल तर चेष्टा करणारी काही कमी नसतात. त्याची चेष्टा करू. आणि म्हणून काही महाराज लोक येताना पॅन्टवर येतात. काय येतात कोणाच पॅन्टवर येतात. म्हणजे बऱ्याचदा सांगावं लागतं हे आजचे महाराज आहेत, ओळखूच येत नाही. आता एका महाराजाला तर मी बोरमुड्यावर बघितलं. बोरमुडा असतो महाराजाकडे, बोरमुड्यावरच ते फिरत होतं. त्याला काही महाराज म्हणायचं का? आपला वेश कसा असावा, आपलं राहणं कसं असावं, आपलं बोलणं कसं असावं, आपला आहार कसा असावा. मी तर अनेकदा महाराज वाक्य सांगत असतो, आपण 2 तास कीर्तनात काय बोलतो त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर कधी होईल, आपण 22 तास कसे वागतो याच्यावर होईल. ते 22 तासाचं वागणं आपलं फार नीट पाहिजे. आपण कुठं राहतो, काय बोलतो, काय खातो, काय पितो याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्यामुळे महाराजाला जी बंधनं सांगितली, माझे वडील सांगत असतात, महाराज व्हायला जरी सोपं वाटत असलं तरी हे काचेचं भांड आहे, त्याला जाता कामा नाही. याला फार जपावं लागतं. क्षणक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, याला फार जपावं लागतं. याच्यामध्ये फार सांभाळावं लागतं. आणि ज्याला नियम आणि परंपरा सांभाळता येतात त्यालाच खऱ्या अर्थाने प्रबोधनाचा अधिकार मिळत असतो. त्यालाच खऱ्या अर्थाने प्रबोधनाचा सेवा, साधना, सत्संग, आचरण आणि अभ्यास हे पंचसूत्री जीवनामध्ये यावी लागते. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे याच्यातला सात्विक हा शब्द महत्वाचा. कशाने येईल? गीता श्रवणाने. स्वामीजी पलीकडे गेले, अमेरिकेमध्ये गेले. हा धर्मग्रंथ गीता ग्रंथ आहे. तिथल्या ऑफिसरने काय केलं, तो धर्मग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली ठेवला. गीता सगळ्या ग्रंथाच्या खाली ठेवली. आणि स्वामीजींना विचारलं, स्वामीजी तुमची गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली आहे, कुणी बघत नाही, काही नाही, तुमचं काय मत आहे याच्यावर? स्वामीजींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि सांगितलं, गीता सर्व ग्रंथांच्या खाली ठेवली हे खूप बरं केलं, कारण इमारतीचा पाया भक्कम असला तर इमारत चांगली असते म्हटले. या सगळ्या ग्रंथाचा पाया माझी गीता आहे. त्याला वाटायला लागलं स्वामीजींना राग येईना, म्हणून त्यांनी ग्रंथ खालून काढला आणि मध्ये ठेवला. स्वामीजी गीता ग्रंथ मध्येच आहे, आता काय तुमचं मत आहे? स्वामीजींनी सांगितलं, हृदय मध्येच असतं, इकडं तिकडं कुठं नसतं म्हटले. सगळ्या ग्रंथाचं हृदय म्हणजे गीता आहे. ग्रंथ मधून काढला आणि वरती ठेवला आणि म्हणायला लागला, स्वामीजी गीता ग्रंथ वरती आहे, कधी पडेल कोण घेऊन जाईल सांगता येत नाही, आता काय तुमचं मत आहे? स्वामीजींनी सांगितलं, कळस मंदिरावरच असतो, इकडं तिकडं कुठं नसतं म्हटले. मला एक वाक्य सांगायचं आहे. गीता ग्रंथाची जागा बदलली, खाली ठेवला काय म्हणतात? पाया. मध्ये ठेवला काय म्हणतात? हृदय. वरती ठेवला काय म्हणतात? कळस. एक वाक्य सांगतो, गीता ग्रंथाची जागा बदलली पण त्या गीतेविषयीची अंतःकरणातली जागा बदलली नाही. याचं नाव भारतीय संस्कृती. विठ्ठल श्रवण करा. गीता भागवत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. काय होईल आता बघा, आता उलट चला. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. यांनी काय होईल? कुळी कन्यापुत्र होती सात्विक. यांनी काय होईल? आपुल्या हिताची जागता. यांनी काय होईल? धन्य माता पिता तयाची. असे जे आहेत त्यांच्याबद्दलची भावना अभंगाचं शेवटचं शरण. तुका म्हणे माझा धरताची सेवा, तुका म्हणे माझा धरताची सेवा, तुका म्हणे तुका माझा
दयाचा हरिक वासुदेवा याचा हरिक वाटे दे याचा हरिक वाटे याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अभंगातल्या शेवटच्या चरणातला विचार थोडासा 2-5 मिनिटांमध्ये सांगतो. महाराज सांगतात मज घडो त्यांची सेवा. तुकोबरांची भावना किती शुद्ध आणि व्यापक आहे पहा. मला कधी कधी तुकोबरांची अभंग वाचताना अंगावर शहारे काय येतात. तुकोबरांनी इतकं सगळं बोलावं आणि शेवटी एकच म्हणावं मज घडो त्यांची सेवा. तुकोबरायासारख्या महात्म्यांनी जर सेवेची अपेक्षा करावी, तुकोबराया महात्म्यांनी जर ही सेवा घडली तर तरी माझ्या दैवा पार नाही अशी भावना व्यक्त करावी, तर तुकोबरायांच्या तुलनेने किंवा तुकोबरायांच्या मानाने आपल्या अंतःकरणातल्या भावना काय असाव्या हाही विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. महाराजांनी स्पष्ट सांगावं मज घडो त्यांची. हा त्यांची शब्द मात्र सगळीकडे लावायचा. मी आता स्वतंत्र पद्धतीने विचार करतो. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या त्यांची. एक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा त्यांची. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्यांची. मज घडो सेवा हा एक अर्थ झाला. आता दुसऱ्या पद्धतीने गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्याच्यामुळे काय होईल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्याच्यामुळे काय होईल. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. आणि महाराज सांगतात ज्याचे माता पिता धन्य आहेत त्यांची मज घडो सेवा. असाही दुसऱ्या पद्धतीने आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. अशा विविध पद्धतीने विचार करता येईल. एकंदरीत काय मज घडो सेवा हा सेवा शब्द खूप महत्त्वाचा आहे. संतांच्या सेवेची अपेक्षा तुकाराम महाराज या ठिकाणी व्यक्त करतात. जरा कैमुत्तिक न्यायाने एक वाक्य सांगतो, नीट ऐका. सामान्य मनुष्य संतांच्या सेवेची अपेक्षा करतो याच्यात नवल नाही. संत संतांच्या सेवेची अपेक्षा व्यक्त करतात याच्यातही नवल नाही. स्वतः भगवान परमात्मा संतांच्या सेवेची अपेक्षा करतो. ऐकण्याचं प्रमाण देतो. संतांचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची.
करी त्यांची इतकी भाषा पहा ना. संतांचे सुख झाले या देवा, भगवंताने एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कामं केली. ऐक नाही, सकाळची वेळ असावी, महाराजांनी गंध देवाला लावायचा म्हणून ते चंदन उघडायचं काम श्रीखंट्यांनी करावं, म्हणजे भगवंतानी. तो श्रीखंट्यांनी म्हणजे भगवंतांनी दिलेला गंध एकनाथ महाराजांनी घ्यावा आणि देवघरातल्या पांडुरंगाला लावावा. दिलाय कोणी? पांडुरंगाने. लावता कोणाला? पांडुरंगाला. नाताच्या घरची उलटी खून. ऐक नाही, देवानी कामं करावी. होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, असं झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी, सद्गुरू बोधराजाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या अंधलगावामध्ये पवित्र भूमीमध्ये हा उत्सव 1 दिवसाचा आपण साजरा करतो. गेल्या अनेक वर्षापासून 6-7 वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून ही सेवा संपन्न व्हावी अशी त्यांच्या संपूर्ण कदम परिवाराची, त्यांच्या मुलांची असणारी इच्छा, आणि त्याच्यामुळे ही सेवा खऱ्या अर्थाने संपन्न होते. खरं तर काही सेवा अशा असतात की त्या सेवेशी नातं एक वेगळ्या पद्धतीने जोडलेलं असतं. खरं तर ही सगळी मंडळी, मोठी मंडळी कीर्तनाला येत आहेत. दौलत गुरुजी असतील, रंजन गुरुजी असतील, हनुमान महाराज असतील. खरं तर यांनी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहावं इतका मी मोठा नाही, फक्त माझी परंपरा मोठी आहे एवढं मात्र नक्की आहे. कारण यांनी खूप मोठ्या मंडळींना पाहिलं आहे, खूप मोठ्या मंडळींच्या बरोबर साथ केलेली ही मंडळी आहेत, खूप मोठ्या मंडळींचं श्रवण केलेली मंडळी आहेत. पण तरीसुद्धा वारकरी संप्रदायाचा नियम आहे, विकलो तो सेवे जीवे एका भावे एकविध, या तत्वाने जगणारी ही मंडळी आहेत. या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या गेल्या 4-5 वर्षामध्ये ही सेवा माझ्याकडे येते आहे. खरं तर मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी, खरं एकादशीचं व्रत तिथं करायचं आणि द्वादशीचं पारणं अंधलगावमध्ये सोडायचं, असं जणू काही ह्या 4-5 वर्षामध्ये आमचा नियम घडला आहे की काय कोणास ठाऊक. परंतु इथं द्वादशीला सकाळच्या प्रहरामध्ये सेवेला येण्याचा योग येतो. त्यांचा असणारा सर्व परिवार, त्यांची मुलं, खरं तर हा योग त्यांचे जावाई आणि माझे बंधू श्री गणेशजी पाटील साहेब यांच्यामुळे खऱ्या अर्थाचा योग आला. त्यांनी मला आग्रहाने सांगितलं की असा आमच्या सासऱ्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सोहळा होतो आहे. वकील साहेबांचं कार्यकर्तृत्व, त्यांची राहण्याची पद्धत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. काही माणसं अशी असतात की ती जीवनामध्ये इतक्या व्यवस्थित आणि शिस्तबद्धतीने वागत असतात की 7-8 वर्ष झाली तरीसुद्धा त्यांच्या स्मृती कायम असतात. त्यांच्या ती जणू काही आपल्या जवळ आजूबाजूलाच आहेत अशा पद्धतीच्या भावना आपल्या अंतःकरणामध्ये असतात. खरं तर 1 दिवसाचा सोहळा करणं त्या मानाने तसं कठीण असतं. सप्ताह करणं सोपं असतं, कारण सप्ताहामध्ये सगळी व्यवस्था असते. 1 दिवसाचं कीर्तन करायचं आणि त्या कीर्तनामध्ये काहीही कमी पडू न द्यायचं अशी काही मोजकी स्थान आहेत. त्याच्यामध्ये एक अंधलगाव आहे असं मला वाटतं. कारण तितक्याच ताकदीची सगळी टाळकरी मंडळी, तितक्याच पद्धतीची वाजवणारी मंडळी, तेवढ्याच पद्धतीचा श्रोतावर्ग, तेवढ्याच पद्धतीची ही बाकीची व्यवस्था, आणि एवढ्या सगळ्या व्यवस्था करून आपल्या गावामध्ये ही सगळी मंडळी यावी, आपल्या दारामध्ये अन्नदान घडावं, ही जी असणारी त्यांच्या मुलाची आणि आमच्या आदरणीय मॅडमची जी इच्छा आहे, त्याच्यामुळे हा सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. पुन्हा एकदा मी एवढंच यांच्याबद्दल म्हणेल, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, एवढंच म्हणेल. तयाचा हरिक वाटे देवा, एवढंच त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करेल. पुन्हा एकदा ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो.